गुड आफ्टरनून. आपल्याला काय बघायचं आहे आज? आपला केमिस्ट्रीचा शेवटचा चॅप्टर आहे, जो महत्वाचा आहे. आयोग ज्याच्याकडे पुन्हा वळलेला आहे क्वेश्चन विचारण्यासाठी, बरोबर आहे. गेल्या वर्षीपासून आयोगाने 2-3 एक्झाम ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये याच्यावरती प्रश्न विचारायला चालू केलेला आहे. कार्बन कंपाऊंड्स किंवा कार्बनी संयुगांचे रसायनशास्त्र असं आपण त्याला म्हणतो, बरोबर. कार्बन कंपाऊंड्स हा पार्ट आहे. सोपा चॅप्टर आहे, एकदम हातातले मार्क्स आहेत. भयानक सोपा चॅप्टर आहे, म्हणजे अणुसंरचना वगैरे यांच्यापेक्षा पण हा चॅप्टर सोपा आहे. फक्त पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला, त्याच्यानुसार फक्त आपल्याला डेव्हलप करत जायचं आहे. मार्क्स हातातले आहेत, त्यामुळे गडबड करायची नाही. याच्यावरती आयोगाने खूप इझी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यात पहिल्यांदा तुमचा हिऱ्यावरती काही क्वेश्चन असतात, काही ग्राफाईट वरती असतात. आता आयोग विचारताना तुम्हाला कशावरती विचारताय? फुलेरिन्स वरती क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे, मग या गोष्टी काय आहेत याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल. ठीक आहे, केमिस्ट्री आज आपलं संपतंय. त्याच्यानंतर आपण बायो चालू करणार आहोत. बायोला आपल्याला एक जवळपास या मंथ एंड पर्यंत आपलं बायो संपून जाईल, जर कंटिन्यू लेक्चर आपल्याला मिळाले तर. ठीक आहे, त्या पद्धतीनं आपले सर्व लेक्चर्स व्यवस्थित संपतील. अगदी त्याच्याप्रमाणे परीक्षेला जे काही महत्वाचे आहेत, बाकीचे पण टॉपिक्स जे आहेत जे जास्त इम्पॉर्टंट नाहीत तेही आपण कव्हर करणार आहोत. कारण तुमचा अभ्यास व्यवस्थित तिथे कव्हर झाला पाहिजे, हा उद्देश तिथं आहे आपला. त्यानुसार आपण त्या गोष्टी करणार आहोत. याच्या लक्षात? यस. बरं, आता आपल्याला काय करायचं आहे? कार्बनी कंपाऊंड्स पहिल्यांदा बघायचं आहे. कार्बनी संयुगांचे रसायनशास्त्र, बरोबर आहे. आता कार्बन जो आहे, ठीक आहे, कार्बन जो आहे सगळ्यात पहिल्यांदा तो काय म्हणून ओळखला जातो की प्रत्येक मूलद्रव्य जे आहे, प्रत्येक मूलद्रव्यात म्हणजे कार्बन जवळपास जगातील सर्व संयुगे बनवण्यासाठी उपयोगाला पडणारा पदार्थ आहे. का तर कार्बनची संयुजा किती आहे? 4 आहे. कार्बनची संयुजा किती आहे? 4 आहे. यस, कार्बनची संयुजा किती आहे? 4 आहे. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो कार्बन आहे. ठीक आहे, सर्वात महत्वाचा भाग काय आहे? कार्बन आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी सर्वात महत्वाचा भाग. कारण तुमचे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, सेंद्रिय संयुगे जी पण आहेत, ती बनताना कार्बन महत्वाची भूमिका निभावतो. त्यामुळं कार्बनचं अस्तित्व खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याची संयुजा 4 असल्यामुळं तो भरपूर संयुगांमध्ये उपयोगाला येतो. ठीक आहे, पण या सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री जी आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुरुवात जी आहे ती कोणी केलेली आहे? वोहलर या शास्त्रज्ञानं केली आहे, बरं का. कोणी? वोहलर असं नाव आहे ते. वोहलर या शास्त्रज्ञाने सर्वात पहिल्यांदा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे जिथून सुरुवात झाली त्यासाठी पहिल्यांदा ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करण्याचं काम केलेलं आहे या वोहलर शास्त्रज्ञ. ठीक आहे, त्यामुळं तिथून त्यानं जेव्हापासून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बनवले पहिल्यांदा, तिथून पुढे लक्षात आलं की कार्बन हा खूप मोठ्या प्रमाणात संयुगांमध्ये आढळून येतो आणि तिथून पुढे चालू झाली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची एक ब्रांच. ठीक आहे, त्यानं कशापासून पहिल्यांदा कार्बन संयुग तयार केलं? अमोनियम सल्फेट आणि पोटॅशियम सायनेट. अमोनियम सल्फेट आणि पोटॅशियम सायनेट या 2 कंपाऊंड पासून त्याने काय केलेलं होतं की एक ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केलं. मग या वोहलरलाच काय म्हणतात? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जनक असं म्हणतात. ठीक आहे, मग सगळ्यात महत्वाचा कंपाऊंड कुठला आहे त्यातलं? कार्बन. सगळ्यात महत्वाचा कंपाऊंड कोणता आहे? कार्बन. ठीक आहे, त्याचा अणुअंक किती आहे? 6. बरोबर आहे. आपण लिहिताना कसं लिहितो? कार्बन 6-12 असं लिहितो, बरोबर. मग कार्बन 6 काय आहे? अणुअंक आहे, म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या ही 6. बरोबर आहे. ॲटॉमिक मास युनिट, अणुवस्तुमान किती आहे त्याचं? 12 डाल्टन. यू म्हणजे काय आहे? डाल्टन युनिट आपण त्याला म्हणतो. डाल्टन युनिट असं आपण या यूला म्हणतो. डाल्टन हे युनिट आहे अणुचं वस्तुमान व्यक्त करण्यासाठी. ॲटॉमिक मास युनिट आणि डाल्टन हे त्याचे काय आहेत? युनिट आहेत ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमान व्यक्त करण्यासाठी. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आहे? 2 आणि 4. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. दुसऱ्या कक्षेत किती आहेत? 4 इलेक्ट्रॉन. याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जर याच्या उपकक्षांप्रमाणे जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण ते कसं लिहू?
कार्बनचा आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं लिहू, 1s2 2s2 2p2, बरोबर आहे. 6 इलेक्ट्रॉन आले, अशा पद्धतीनं त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. यस, कळतंय. त्याची संयोजक किती आहे, 4. का तर बाह्यतम कक्षा जी आहे त्यात इलेक्ट्रॉन किती आहेत, 4 आहेत. म्हणजेच त्याला स्वतःची अष्टक स्थिती, ऑक्टेट स्टेट स्वतःची त्याला कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, अजून 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. बरोबर, 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. एक तर तो स्वतःकडचे 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देईल किंवा दुसऱ्याकडचे 4 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये स्वतः वापरेल. बरोबर आहे. त्यामुळं कार्बन हा सगळ्यांसोबत रिॲक्शन करण्यासाठी खूप सोपा मूलद्रव्य आहे. त्यामुळं कार्बनचे कंपाऊंड्स खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला निसर्गात आढळतात. त्याच्यानंतर आवर्त सारणीमध्ये याचं स्थान कुठं आहे, आवर्त सारणीमध्ये 6व्या अणुअंक 6वा आहे. बरोबर, म्हणजे कुठलं आवर्तन आहे, आडव्या लाईन मध्ये कितवं आहे आवर्तन, आडवी लाईन म्हणजे काय आहे, आवर्तन आहे. बरोबर, आवर्तन कितवं आहे, दुसरे आवर्तन आहे का आडवी लाईन, कारण पहिल्या आवर्तनात 2च मूलद्रव्य आहेत, हायड्रोजन आणि हेलियम. 2 अंक तिथे संपले. तिसरा लिथियम पासून दुसरं आवर्तन चालू होतं. बरोबर, त्यामुळं कितवं आवर्तन आहे, दुसरं. आणि गण कितवा आहे, 14वा गण. गण कितवा आहे कार्बनचा, 14वा गण आहे, 14वा गण. बरोबर, म्हणजे उभा कॉलम जो आहे 18 पैकी त्यातला 14वा गण जो आहे तो कुणाचा आहे, कार्बनसाठीचा आहे. बरोबर आहे. मग दुसऱ्या आवर्तनात असल्यामुळं खंड कुठला आहे, आता बघा खंड कुठला आहे, एस. पी खंडामध्ये लास्टचं कुठली उपकक्षा आहे, पी. म्हणून तो कोणत्या ब्लॉक मध्ये आहे, पी ब्लॉक एलिमेंट आहे. पी ब्लॉक एलिमेंट तुम्हाला आठवतंय का बघा, आपण सांगताना सांगितलं होतं. बरोबर आहे. हे आहे डी ब्लॉक, हे 2 आहेत, हे 2 आहेत एस ब्लॉक, हा आहे तुमचा पी ब्लॉक आणि खाली आहे तुमचा एफ ब्लॉक. बरोबर आहे का, एस पी डी एफ असं आपण सांगितलं होतं. जे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये, पी या उपकक्षेमध्ये त्यात इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळं ते पी ब्लॉक एलिमेंट आहेत. म्हणून कुठला आहे, पी खंड कोणता आहे, आपण काय म्हणतो त्याला, प्रसामान्य मूलद्रव्य असं आपण त्यांना म्हणतो. पी खंडातली मूलद्रव्ये जी आहेत ती प्रसामान्य मूलद्रव्ये आहेत. हे आहे कार्बनचं पूर्ण ओळख. आता इथं क्वेश्चन विचारताना आपल्याला कुठं विचारला आहे का, आतापर्यंत फक्त अणु अंक आणि अणुवस्तुमानावरती तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला आहे गेल्या वर्षी, की कार्बनच्या खालीलपैकी कोणत्या अणुवस्तुमानाचे समस्थानिक मुबलक प्रमाणात आढळते. हा तुमचा गेल्या वर्षीचा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलेला होता. आता काय आहे काय नाही ते आपण पुढे बघू. ठीक आहे, चल. ही आहे कार्बनची ओळख. त्यात पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुरुवात कोणी केलेली आहे, बोहलर या शास्त्रज्ञांनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर कार्बनचं आपण आयडेंटिटी बघितलेली आहे की कार्बन किती अणुअंक आहे, किती इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये आहेत, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे, आवर्त सारणीमध्ये कार्बनचं स्थान काय आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे कार्बन पासून तयार होणारे बंध. ठीक आहे, कार्बन पासून कोणते बंध तयार होतात ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, बघूया. मग पहिल्यांदा मालिका बंधन जे आहे, म्हणजे कार्बन ज्यावेळी एकमेकांना कनेक्ट होत जातो, कोणतंही मोठं संयुग तयार होताना कार्बन हे एकमेकांना ज्यावेळी बांधला जातो, तो कशा पद्धतीनं बांधला जातो त्याच्यावरून या स्ट्रक्चर्सची नावं ठरलेली असतात. त्याच्यावरून या स्ट्रक्चर्सची नावं ठरलेली असतात. ठीक आहे. आता पहिल्यांदा सरळ शृंखला, यालाच काय म्हणतो, चेन. याला आपण काय म्हणतो, चेन. बरोबर आहे. एका सरळ म्हणजे काय, स्ट्रेट चेन आहे ना, ही स्ट्रेट चेन आहे. बरोबर, याला काय म्हणतो आपण, स्ट्रेट चेन. कार्बनची सरळ शृंखला. तुम्ही बघा, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एका सरळ रेषेत हा कार्बन दिसेल. एका सरळ रेषेत त्या संयुगांमध्ये जेवढे पण कार्बन अणू आहेत ते एका सरळ रेषेत दिसतील. ठीक आहे. मग याला काय आहे, स्ट्रेट चेन कंपाऊंड असं म्हणतात. याला काय म्हणतात, स्ट्रेट चेन कंपाऊंड. आता हे काय आहे, ब्रँच चेन आहे. काय आहे, ब्रँच चेन आहे.
ब्रांच चेन म्हणजे काय आहे? जेव्हा तुमच्या एका या सरळ शृंखलेमधल्या कार्बनला, जेव्हा तुमची ही स्ट्रेट चेनची कार्बनची स्ट्रेट चेन आहे, सरळ शृंखला आहे, त्याच्यामध्ये कोणत्या तरी एका कार्बनला पुन्हा कार्बन कुठेतरी बाहेर जोडला जाणे. तुम्ही इथं बघितलं तर या कार्बनला हा कार्बन कंपाऊंड जोडलेला आहे, दिसतंय का? हा CH3 मिथेन ग्रुप जो आहे तो कुठे जोडलेला आहे? या 2 नंबरच्या कार्बनला जोडलेला आहे. म्हणजेच तुमच्या ब्रँच चेन पासून एखादा नवीन कार्बन कंपाऊंड कुठल्या तरी एका कार्बनला दुसऱ्या पद्धतीने जोडला जातो, त्याला आपण काय म्हणतो? ब्रँच चेन. म्हणजे इथे काय झाली? शाखा तयार झाली कार्बनची दुसरी, बरोबर आहे? कार्बन कंपाऊंडची शाखा तयार झाली. इथं लक्षात, याला म्हणतात ब्रँच चेन सिरीज म्हणतात. याला काय म्हणतात? ब्रँच चेन सिरीज. वलयी शृंखला, जेव्हा तुमचं कार्बन कंपाऊंड जे आहेत ते रिंग स्ट्रक्चर मध्ये असेल, वलयी शृंखला याला काय म्हणतात? रिंग चेन किंवा रिंग स्ट्रक्चर असं म्हणतात. रिंग स्ट्रक्चर. जेव्हा तुमचं कार्बन कंपाऊंड हे अशा पद्धतीनं, आता हे बघा, ही एक रिंग आहे, बरोबर आहे का? ही एक रिंग आहे, ही एक रिंग. या स्ट्रक्चर मध्ये जर तुमचा कार्बन कंपाऊंड जोडलेला असेल तर त्याला आपण म्हणतो रिंग स्ट्रक्चर ऑफ कार्बन. आता हे कुठं कुठं अवलंबून असतं? बेन्झिनचं सगळ्यात पहिल्यांदा रिंग स्ट्रक्चर असतं. आता हा बेन्झिन आहे, या बेन्झिनचं रिंग स्ट्रक्चर तयार होतं. यालाच जर एका ठिकाणचा हायड्रोजन काढून तिथं OH ग्रुप जोडला तर आपलं फिनॉल तयार होतं. आपण जे फिनॉल म्हणतो ते तयार कशापासून होतं? बेन्झिन पासून तयार होतं. म्हणजेच फिनॉलचं स्ट्रक्चर कसं असतं? इथं जर OH ग्रुप जोडला तर तो फिनॉल तयार. म्हणजेच हे पूर्ण आहे बेन्झिनचं स्ट्रक्चर, जे की रिंग स्ट्रक्चर आहे. आणि त्यालाच जर आपण OH ग्रुप हा जोडला, OH ग्रुप जोडला तर त्याला काय म्हणतात? फिनॉल तयार झाला असं म्हणतो. म्हणजेच हेही तुमचं रिंग स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे? कारण क्लोज लूप मध्ये ते स्ट्रक्चर आहे. बंदिस्त कार्बन कंपाऊंड एकमेकांना पूर्णपणे बंदिस्त केलेले आहेत, त्यामुळे त्याला आपण म्हणतो रिंग स्ट्रक्चर. कार्बन कंपाऊंड तयार होण्यासाठी कोणकोणत्या पद्धती आहेत? एक आहे स्ट्रेट चेन, दुसरा आहे ब्रँच चेन आणि तिसरा आहे रिंग स्ट्रक्चर. या पद्धतीनं कार्बन एकमेकांशी जोडला जाऊन कार्बनचे संयुगे तयार होतात. आता ती संयुग कशा पद्धतीनं आहेत त्याच्यावरती हे स्ट्रक्चर ठरतं, त्याच्यावरती हे स्ट्रक्चर ठरतं. आणि याच्यावरूनच नावं देण्याची पद्धत डेव्हलप झालेली आहे. IUPACनं काय केलं आहे? याच्यावरून त्या कार्बनची नावं काय द्यायची आहेत हे ठरवायला चालू केलेलं आहे. ठीक आहे, आता ते आपल्याला विचारणार नाही आहेत, फक्त आपल्याला हे माहित पाहिजे की कार्बनचे कंपाऊंड, कार्बन कंपाऊंड जे आहेत किंवा कार्बनची संयुग कोणत्या पद्धतीनं एकमेकांशी जोडली जातात, कोणत्या पद्धतीनं एकमेकांशी जोडली जातात. तर ती कोणकोणती पद्धती आहेत? एक आहे स्ट्रेट चेन, सरळ शृंखला. म्हणजे काय आहे? सर्व कार्बन कंपाऊंड किंवा सर्व कार्बनचे अणू एका सरळ रेषेत परस्परांशी जोडले जाणे, त्याला आपण म्हणतो सरळ शृंखला. दुसरा आहे ब्रांच चेन. ज्यावेळी सरळ शृंखला असते त्यामधल्या एका किंवा दोन कार्बनला किंवा 3 कार्बनला, त्यातल्या कार्बनला पुन्हा एक कार्बन अणू किंवा एक कार्बनचा कोणता तरी संयुग जोडलं जाणे. आता हा मिथेन ग्रुप आहे, बरोबर आहे? म्हणजे हा मिथेन आहे, तो इथे जोडला गेला. मिथाइल ग्रुप जर इथे जोडला गेला असेल तर त्यामुळे काय झालं? इथून कार्बनची दुसरी शाखा चालू झाली. म्हणजे कसं झाली ते तुम्हाला समजत नसेल तर सांगतो. ठीक आहे, आता इथं हा मिथिल ग्रुप जोडलेला आहे. म्हणजे हा H इथं आहे, हा H इथं आहे आणि हा H इथं आहे. म्हणजे ही दुसरी ब्रांच कार्बनची चालू झाली. याचं लक्षात? म्हणजेच याला म्हणतात ब्रांच चेन स्ट्रक्चर. ठीक आहे, आणि जेव्हा कार्बन कंपाऊंड पूर्ण बंदिस्त बनतो, पूर्ण सर्व कार्बन अणू एकमेकांशी जोडले जाऊन कार्बन रिंग स्ट्रक्चर तयार होतं, त्यावेळी त्याला म्हणतो आपण वलयी शृंखला किंवा रिंग स्ट्रक्चर ऑफ कार्बन्स. उदाहरण काय आहे? बेन्झिन किंवा तुमचं फिनॉल. बेन्झिन, फिनॉल जी उदाहरणं आहेत ती कशाची आहेत? या रिंग स्ट्रक्चरची आहेत. आपल्याला ते पुढे बघायचं आहे. यस. त्याच्यानंतर बहुबंधता. कार्बन मल्टिपल बॉन्ड तयार करू शकतो. कार्बन हा एक असा कंपाऊंड आहे किंवा असं संयुग, असं मूलद्रव्य आहे की जो एकेरी बंध पण तयार करतो, दुहेरी बंध पण तयार करतो आणि तिहेरी बंध पण तयार करतो. स्वतःचे कार्बन कंपाऊंड तयार करताना कार्बनचं हे खास वैशिष्ट्य आहे की कार्बन हा एकेरी बंध तयार करतो, दुहेरी बंध तयार करतो आणि तिहेरी बंध सुद्धा तयार करतो. कारण कार्बनची
इतर मूलद्रव्यांसोबत, खास करून हायड्रोजन, सल्फर, नायट्रोजन, ऑक्सिजन यांच्यासोबत तो जास्तीत जास्त रिॲक्टिव्ह असतो. त्यामुळं कार्बन हा अणू निसर्गात जास्त पद्धतीने का आढळतो? का तर तो स्वतः सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड या तीनही बॉन्ड मध्ये भाग घेऊ शकतो. का? का तर संयुजा त्याची 4 आहे. 4 संयुजा असल्यामुळं त्याला तो चान्स तिथं आहे की तो तीनही बॉन्ड्स तयार करू शकतो. बरोबर आहे. म्हणजेच आपण ते बघितलं आहे, कार्बन सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड यामध्ये काय असतो? एक सिग्मा बॉन्ड कंपल्सरी असतो. बरोबर. सिंगल बॉन्ड मध्ये 0 पाय बॉन्ड असतात, डबल बॉन्ड मध्ये 1 सिग्मा 1 पाय आणि तिहेरी बंधात 1 सिग्मा 2 पाय बॉन्ड असतात, असं आपण बघितलेलं आहे. येत्या लक्षात इथपर्यंत? यस. कार्बन तीनही बॉन्ड्स तयार करू शकतो. का? का तर कार्बनची व्हॅलन्सी जी आहे, संयुजा जी आहे ती 4 असल्यामुळं कार्बन सर्व प्रकारे बॉन्ड्स तयार करू शकतो. येते लक्षात? यस. आता बघूया, कार्बन जेव्हा सिंगल बॉन्ड हायड्रोजन सोबत तयार करतो तेव्हा काय आहे? सिंगल बॉन्ड तयार. जेव्हा ऑक्सिजन सोबत किंवा हायड्रोजनचा इथिल कार्बन ज्या पद्धतीने बॉन्ड तयार करतो त्यानुसार त्याच्या जी काही मूलद्रव्ये तयार होतात त्याची नावं आहेत. ठीक आहे, ती आपल्याला बघायची आहेत. त्या पद्धतीने आपण बघूया. आता पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे कार्बन किती पद्धतीने निसर्गात अस्तित्वात आहे. कार्बन हा कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या स्वरूपात निसर्गामध्ये अस्तित्वात आहे ते आधी आपल्याला बघावं लागेल. बरोबर आहे. मग कार्बन पहिल्यांदा कोणत्या स्वरूपात आढळतो? स्फटिक आणि अस्फटिक, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आणि नॉन क्रिस्टलाइन स्ट्रक्चर या दोनही फॉर्मेशन मध्ये कार्बन आपल्याला पहिल्यांदा निसर्गात आढळतो. ठीक आहे. निसर्गात आढळताना आपल्याला जो अभ्यास आहे किंवा आपण जो अभ्यास खास करून करतो केमिस्ट्रीमध्ये, आपल्याला जो परीक्षेसाठी वगैरे इम्पॉर्टंट आहे तो कशा स्वरूपात आहे? स्फटिक रूपात त्याची जी अपरूपे आहेत. एखादा अधातू जर भरपूर मोठ्या प्रमाणात विविध रूपांमध्ये जर स्फटिक रूपात आढळत असेल तर त्यांना त्या मूलद्रव्याची अपरूपे असं म्हणतात. अपरूपे म्हणजे ॲलोट्रॉप्स, ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे त्यांच्यासाठी. अपरूपे म्हणजे काय आहेत? ॲलोट्रॉप्स आहे. ठीक आहे. मग कार्बन किती स्वरूपात आढळतो? स्फटिक स्वरूपात 1. डायमंड म्हणजे हिरा आहे, ग्राफाइट आहे, फुलेरिन आहे आणि ग्राफिन. फुलेरिन आणि ग्राफिन. ठीक आहे. आणि अस्फटिक रूपात, आता याचा डिटेल स्टडी जो आहे याचा पूर्ण सविस्तर अभ्यास आपल्याला पुढे आहे, कारण आयोग प्रश्न विचारता या पद्धतींवरतीच प्रश्न विचारतात. स्फटिक रूपातले त्याचे जे ॲलोट्रॉप्स आहेत कार्बनची अपरूपे त्याच्यावरती आयोग प्रश्न विचार. येतं लक्षात? यस. त्याच्यानंतर अस्फटिक रूप जी आहेत, अस्फटिक रूपांमध्ये कार्बन कोणकोणत्या स्वरूपात आढळतो? सर्वात महत्वाचं स्वरूप कोणतं आहे? कोळसा. बरोबर आहे. सर्वात महत्वाचं स्वरूप आहे कोळसा. मग आहे चारकोल आणि मग आहे लॅम्प ब्लॅक, काजळी किंवा कार्बन ब्लॅक. आपण काजळी म्हणजे काय ते मी सांगितलं. लॅम्प ब्लॅक म्हणजे काय? एखाद्या वातीपासून तुम्ही वातीवरती हात धरला तर तुमचा हात काळा होतो. बरोबर आहे. तो जो काळा होतो भाग, तिथं काय साचलेलं असतं? कार्बन साचलेला असतो, म्हणून तो भाग काळा होतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? त्या काजळीला त्यालाच आपण काय म्हणतो? काजळी म्हणतो. आणि लॅम्प ब्लॅक त्याला असं आपण ओळखतो. ठीक आहे. मग कोळसा किती स्वरूपात अवेलेबल आहे? 1 कोक स्वरूपात आहे, गॅसियस स्वरूपात आहे आणि दुसरं काय आहे? अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट. हे जे 4 प्रकार आहेत याच्यावरती आयोगाने PYQ तुम्हाला विचारलेले आहेत. हे 4 प्रकार जे आहेत अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट. आयोगाने क्वेश्चन विचारताना असं विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कोळशामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त आहे? जास्त आहे. परत एक क्वेश्चन तुम्हाला असा विचारलेला आहे की खालीलपैकी कार्बनच्या प्रमाणानुसार कोळशांचा उतरता क्रम लावा. म्हणजेच कार्बनचं प्रमाण किती आहे त्यानुसार उतरता क्रम लावा. आता हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला अल्फाबेटिकली लगेच लक्षात ठेवायचं. अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट हाच क्रम तुमचा उतरता क्रम आहे कार्बनचं प्रमाण असण्याचं. का तर अँथ्रासाइट मध्ये सर्वात जास्त कार्बन प्रमाण आढळतं, मग बिटुमिनस मध्ये आढळतं, मग लिग्नाइट मध्ये आढळतं आणि मग पीट प्रकारच्या कोळशात आढळतं. याच्या पुढे जाऊन आयोगाने असा क्वेश्चन विचारलेला आहे की यांपैकी सर्वोत्कृष्ट कोळसा म्हणून कशाला ओळखलं जातं? अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट. ठीक आहे.
यांपैकी बेस्ट कोळसा म्हणून कुणाला ओळखलं जातं, हाही क्वेश्चन तिथं विचारलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवताना आपल्याला काय ठेवायचं आहे की अभ्यास कसा करायचा आहे. आता आयोगाने इथं प्रश्न विचारले, आता इथं कमी झालं, पहिल्यांदा आयोग इथं कंपल्सरी क्वेश्चन विचारायचं, या चॅप्टरवरतीच कंपल्सरी क्वेश्चन विचारायचं. आणि आता आयोगाने काय केलं होतं, मध्ये या चॅप्टरला विचारायचं बंद केलं होतं. आता गेल्या वर्षी पुन्हा परत आयोगाने इथं क्वेश्चन विचारायला चालू केलेलं आहे. गेल्या वर्षी 2-3 एक्झाम ज्या झाल्या तिथं कार्बन कंपाऊंड वरती आयोगानं प्रश्न विचारलेले पुन्हा आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीनं त्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. मग हे आहेत त्याचे कोळशाचे प्रकार, ज्या पद्धतीनं त्यामध्ये कार्बन आढळतो त्याच्यानुसार ते कार्बन कोळशाचे प्रकार आहे. त्याच्यानंतर चारकोल आहे. चारकोल म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर चारकोल म्हणजे जीवाश्मांपासून तयार होणारा कोळसा. जीवाश्म गाडले जाऊन त्यामध्ये चरबी किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्यांच्यापासून जो कोळसा बनला जातो त्याला आपण म्हणतो चारकोल. मग त्याचे 2 प्रकार आहेत, एक आहे वनस्पती चारकोल आणि दुसरा आहे प्राणी चारकोल. एक आहे वनस्पती चारकोल आणि दुसरा आहे प्राणी. वनस्पती चारकोलचे पुन्हा 2 प्रकार आहेत, एक आहे वूड चारकोल, दुसरा आहे शुगर चारकोल. आणि प्राणी चारकोलचे बोन चारकोल आणि ब्लड चारकोल असे 2 प्रकार. आयोग इथं जास्त विचारत नाहीये, आयोग विचारताना फक्त इथं तरी विचारलेला आहे आयोगाने किंवा इथं हमखास विचारत आहे. याच्यावरून आपल्याला फोकस कुठं ठेवायचा आहे, कशा पद्धतीने ठेवायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता. यस, नेक्स्ट आता बघूयात कार्बनची अपरूपे. अपरूपे म्हणजे काय, अलोट्रॉप्स असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर. कार्बनची अपरूपे म्हणजे काय, अलोट्रॉप्स. अलोट्रॉप्स म्हणजे काय, जेव्हा एखादा अधातू स्फटिक स्वरूपात विविध रूपात निसर्गात आढळतो तेव्हा त्या अधातूच्या त्या स्वरूपांना काय म्हटलं जातं, अपरूपे किंवा अलोट्रॉप्स असं म्हटलं जातं. मग कार्बनची अपरूपे कोणकोणती आहेत ते आपण बघितलेलं आहे. कार्बनची अपरूपे कोणती आहेत, हिरा, ग्राफाइट, फुलेरिन आणि ग्राफिन अशी आपण स्ट्रक्चर्स बघितलेली आहेत. ही काय आहेत कार्बनची अपरूपे. अपरूपे म्हणजेच काय आहेत, अलोट्रॉप्स. इथं लिहून ठेवतो, अलोट्रॉप्स ऑफ द कार्बन. ठीक आहे, तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून मी लिहून देतो. येते लक्षात. आता आयोगाने प्रश्न विचारताना कुठे विचारलेत, याच्यावरती विचारले जास्तीत जास्त. ठीक आहे, आयोगाने प्रश्न विचारताना कुठे विचारलेत, याच्यावरती जास्तीत जास्त विचारलेले आहे. पहिला काय आहे अलोट्रॉप, हिरा आहे. पहिला कोणता आहे, हिरा. ठीक आहे, हिरा काय आहे, टेट्राहायड्रल त्रिमितीय रचना. टेट्राहायड्रल त्रिमितीय रचना, 3 डायमेन्शनल टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे हिऱ्याचं. ठीक आहे, जेव्हा मल्टीलाइनर प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, मल्टीलाइनर प्रश्न विचारताना आयोगाने या रचना ज्या आहेत याच्यावरती तुम्हाला एक वाक्य कंपल्सरी टाकलेलं आहे. जेव्हा जेव्हा आयोगाने या अपरूपांवरती मल्टीलाइनर क्वेश्चन तयार केलेला आहे त्यावेळी आयोगाने कंपल्सरी तुम्हाला रचना त्याच्याबद्दलचं एक स्टेटमेंट कंपल्सरी त्या मल्टीलाइनर मध्ये एक स्टेटमेंट ठेवलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हिऱ्याची रचना कशी आहे, टेट्राहायड्रल आहे, त्रिमितीय रचना. ठीक आहे, 3 डायमेन्शनल टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे. गुणधर्म काय आहे, हिरा हा निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ आहे. हिरा काय आहे, आपल्या निसर्गात असणारा सर्वात कठीण पदार्थ आहे. निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ आहे हिरा, बरोबर आहे. जो शुद्ध हिरा असतो त्याला कोणताही रंग नसतो, तो रंगहीन असतो. शुद्ध हिरा नेहमीसाठी रंगहीन असतो. एक्सरे साठी काय आहे, तो पारदर्शक आहे, त्याच्यातून एक्सरेज पार होऊ शकतात. प्लस उष्णता आणि विजेचा दुर्वाहक आहे. हा एक पॉइंट महत्वाचा आहे. हिरा हा उष्णता आणि विजेचा दुर्वाहक आहे. इट्स अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची घनता किती आहे, 3.67. हिऱ्याची घनता किती आहे, 3.67 अशी त्याची घनता आहे. येतं लक्षात. यस, आता एक तुम्ही लक्षात ठेवायचंय, आयोगाने प्रश्न विचारताना काय विचारलेला आहे आपल्याला, त्याची जी काही अपवर्तनांक आहे, हिऱ्याचा अपवर्तनांक आहे त्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे.
हिऱ्याचा अपवर्तनांक, तोही तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. PYQ आहे त्यामुळे लक्षात ठेवा. ठीक आहे. सगळ्यात पहिला कृत्रिम हिरा कोणी तयार केलाय? मोइसन या शास्त्रज्ञांनी तयार केला. मोइसन या व्यक्तीने सगळ्यात पहिला कृत्रिम हिरा तयार केला आहे. आणि हिऱ्याचं जे काही शुद्धता मोजण्याचं एकक आहे ते काय आहे? कॅरेट मध्ये आपण हिऱ्याची शुद्धता मोजतो. कशात मोजतो? कॅरेट मध्ये. आपला जो कोहिनूर हिरा आपल्याकडे होता, भारताचा जो आपण म्हणतो कोहिनूर हिरा, जो शिखांकडून इंग्रजांनी स्वतःकडे नेलेला आहे, त्याला आपण म्हणजे लंडनमध्ये कोहिनूर हिरा आहे असं आपण म्हणतो, जो की तिथल्या राजघराण्याच्या मुकुटामध्ये स्थित आहे असं आपण म्हणतो. बरोबर आहे. तो कोहिनूर हिरा किती कॅरेटचा होता? 186 कॅरेटचा तो कोहिनूर हिरा होता. जगातील सर्वात जास्त कॅरेटचा हिरा सध्याचा ज्ञात असणारा कोणता आहे? कलिनन हा हिरा सगळ्यात जास्त कॅरेटचा, 3032 कॅरेटचा तो हिरा आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर हॉफ आहे, मग कोहिनूर आहे आणि मग पीठ हिरा आहे. यस, हे आहे हिऱ्याबद्दल. हे कशाबद्दल आहे? हिऱ्याबद्दल. आयोग आपल्याला विचारतं काय? एक, त्याची रचना. एक, तो सर्वात कठीण पदार्थ आहे की नाही. उष्णतेचा आणि विजेचा सुवाहक दुर्वाहक आहे की नाही. आणि हिऱ्याचा अपवर्तनांक. प्लस हिरा का चमकतो. आपण लाईट मध्ये हे बघितलं आहे. बरोबर. हिऱ्यामध्ये संपूर्ण अंतर्गत परावर्तन होत असल्यामुळे, हिऱ्यामध्ये संपूर्ण अंतर्गत परावर्तन होत असल्यामुळे हिरा हा प्रकाशातून चमकतो. बरोबर आहे. का तर त्याचा क्रांतिक कोन हा आपातिक कोनापेक्षा कमी असतो आणि तो किती आहे? 24 डिग्री आहे. किती आहे? 24 डिग्री आहे. क्रांतिक कोन हा 24 डिग्री आहे. याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे या गोष्टी सगळ्या. हिरा काय आहे, कशा पद्धतीने रचना आहे, किती अपवर्तनांक आहे, प्लस तो उष्णतेचा आणि विजेचा सुवाहक आहे की दुर्वाहक आहे, आणि हिऱ्यामध्ये क्रांतिक कोन किती आहे, जेणेकरून हिरा चमकतो. येते लक्षात. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पूर्ण. या सर्व गोष्टी लक्षात असतील तर आणि तरच तुम्हाला तिथं मार्क्स मिळणार. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे ग्राफाइट. ग्राफाइट जो आहे आपण कुठं वापरतो? हा विजेचा सुवाहक आहे. अधातू हे उष्णतेचे दुर्वाहक असतात असं म्हटलं जातं, पण त्यासाठी हा अपवाद आहे, कारण हा एकुलता एक असा धातू आहे जो की विजेचा सुवाहक आहे. वीज आणि उष्णता यांचा सुवाहक आहे. यस. रचना कशी आहे याची? षटकोनी, हेक्सागोनल स्ट्रक्चर आहे. षटकोनी रचना आहे. आता कशी रचना आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. ठीक आहे. मऊ आणि राखाडी रंगाचा असतो. यालाच आपण काय म्हणतो? प्लम्बॅगो किंवा ब्लॅक लेड अशी त्याची नावं आहेत. प्लम्बॅगो किंवा ब्लॅक लेड ही नावं लक्षात राहू द्या. प्लम्बॅगो किंवा ब्लॅक लेड अशी त्याची नावं आहेत. कशाची? ग्राफाइटची. यस. याच्यावरती महत्वाचं काय आहे? आम्ल आम्लारींचा परिणाम होत नाही. ऍसिड किंवा बेसचा ग्राफाइट वरती परिणाम काहीही होत नाही. आणि याची निर्मिती एचेसन प्रोसेसमुळे होते. याची निर्मिती कशापासून केली जाते? एचेसन प्रोसेस पासून, एचेसन पद्धतीपासून या ग्राफाइटची व्यावसायिक म्हणजे औद्योगिक उत्पादनं केली जातात. हे लक्षात ठेवायचं. म्हणून ग्राफाइट आपल्या सेल्स मध्ये वगैरे ग्राफाइट का वापरलं जातं? तर तो वीज आणि उष्णता यांचा सुवाहक आहे आणि त्याच्यावरती आम्ल आम्लारीची रिॲक्शन होत नाही. येते लक्षात. यातले मुद्दे कोणते लक्षात ठेवायचे? एक, रचना, उष्णता आणि विजेचा सुवाहक आहे, आम्ल आम्लारीचा परिणाम होत नाही आणि त्याचं उत्पादन एचेसन प्रोसेसनी केलं जातं. हेही आपल्याला लक्षात ठेवायचं. हे नाव लक्षात ठेवा, प्लम्बॅगो आणि ब्लॅक लेड. प्लम्बॅगो किंवा ब्लॅक लेड खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याला म्हटलं जातं किंवा कोणत्या पदार्थाला म्हटलं जातं? अशा पद्धतीने पण क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्या पद्धतीनं लक्षात ठेव. नेक्स्ट आहे फुलेरिन आणि ग्राफिन. नेक्स्ट कोणते आहेत? फुलेरिन आणि ग्राफिन. हे दोन जे आहेत ते कार्बनची अजून दोन अपरूप आहेत. पहिला आहे हिरा, दुसरा आहे ग्राफाइट, तिसरा आहे फुलेरिन आणि चौथा आहे ग्राफिन. ठीक आहे. आयोग इथं प्रश्न विचारतोय सध्या त्या दोन अपरूपांपेक्षा इथं. मग फुलेरिनलाच काय म्हटलं जातं? बकी बॉल असं म्हणलं. बकी बॉल.
बकी बॉल असं म्हणलं जातं कारण त्याचं स्ट्रक्चर दिसताना कसं दिसतं, फुटबॉल सारखं दिसतं. थोडंसं फुटबॉल सारखं स्ट्रक्चर दिसत असल्यामुळं त्याला आपण काय म्हणतो, बकीबॉल असं म्हणतो. रचना कशी आहे, गोलाकार, षटकोनी किंवा पंचकोनी जोडणी असते. त्यातल्या कार्बन अणूंची जोडणी षटकोनी किंवा पंचकोनी या दोनही पद्धतीनं असते. लक्षात राहू दे, षटकोनी किंवा पंचकोनी दोन्हीही पद्धतीनं त्याची रचना असते. मग याचा शोध कोणी लावलाय, फुलेरींचा. बकमिन्स्टर फुलर या शास्त्रज्ञानं त्याचा शोध लावलेला आहे. काय लावलेला आहे, बकमिन्स्टर फुलर यांनीच नाव दिलेलं आहे फुलेरीन. या फुलर वरूनच याचं फुलेरीन असं नाव दिलेलं आहे. कशाचं, फुलर वरून, फुलर याच्यावरूनच याचं नाव आहे. आणि बाकीची जी नावं तुम्हाला स्लाइड मध्ये दिसतात त्या शास्त्रज्ञांनी याच्यावरती संशोधन केलेलं आहे. त्या शास्त्रज्ञांनी या सगळ्यावरती संशोधन केलेलं आहे. मग याचा फुलेरीनचा उपयोग आपण कुठं करतो, उच्च क्षमता MRI म्हणजे ज्याची हाय पोटेन्शियल MRI सिस्टीम असते हॉस्पिटल्समध्ये, जेव्हा हाय पोटेन्शियल MRI सिस्टीम वापरायची असते त्या ठिकाणी फुलेरीन पासून ती पूर्ण मशिनरी यूज केलेली असते किंवा त्यामध्ये फुलेरीन वापरलं असतं. त्याचा सर्वात महत्वाचा उपयोग इथं आहे. प्लस एक्सरे तंत्रज्ञानामध्ये फुलेरीन वापरलं जातं. एक्सरे तंत्रज्ञान जे आहे त्यामध्ये फुलेरीन वापरतात. आणि कर्करोगाचं निदान, कॅन्सर डिटेक्शनसाठी फुलेरीन हा जास्त काम करतो. कारण याचं काय आहे, फुलेरीन C60 असं त्याचं हे आहे. C6O ऍक्च्युअली त्याचं हे आहे फॉर्मेशन, C6O. ठीक आहे, C6O असं याचं स्ट्रक्चर आहे. लक्षात राहू दे, C6O फुलेरीनचं स्ट्रक्चर आहे. याचा उपयोग महत्वाचा कुठे केला जातो, MRI मध्ये आणि कॅन्सर डिटेक्शन मध्ये. एवढं लक्षात ठेवायचं. फुलेरीन लक्षात ठेवून काय ठेवायचंय, त्याचं नाव, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, शोध कोणी लावलेला आहे आणि त्याचे उपयोग आपल्याला लक्षात ठेवा. परीक्षेत मार्क्स मिळवायचे असतील तर आपल्याला याच्यावरून काम करावं लागेल. काय काय लक्षात ठेवायचं आहे आणि कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. आज आपलं केमिस्ट्री संपतंय. हा चॅप्टर संपला की आपलं केमिस्ट्री संपतंय. त्याच्यानंतर आपण बायो स्टार्ट करणार आहोत. बायो फक्त राहिलेलं आहे आपलं. फिजिक्स आणि केमिस्ट्री आपलं संपत आहे. याचं लक्षात. यस. मग काय आहे, ग्राफीन आहे. त्याच्यानंतर कुठला आहे, ग्राफीन आहे. ग्राफीन हे एक अपरूप आहे. याच्याबद्दल अजून जास्त प्रमाणात संशोधन झालेलं नाही आहे. याची रचना कशी आहे, षटकोनी आणि 2 डायमेन्शनल आहे. 2 डायमेन्शनल षटकोनी रचना आहे, द्विमितीय आहे. कशी आहे, द्विमितीय षटकोनी रचना आहे ग्राफीनची. त्याच्यानंतर गुणधर्म काय आहे, पोलादापेक्षा 200 पट हा मजबूत आहे. म्हणजे काय आहे, जास्त मजबूत आणि टिकाऊ आहे. पोलादापेक्षा पण मजबूत आहे. 200 पट मजबूत असल्यामुळं उच्च उष्णता आणि विद्युत सुवाहक आहे. उष्णतेचा आणि विजेचा सुवाहक आहे आणि 95% प्रकाश हा स्वतःकडे शोषून घेतो. म्हणजे तो प्रकाशासाठी 95% पारदर्शक आहे. हेही आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. मग याचा उपयोग, प्रकाश शोषून घेतो म्हणून याचा उपयोग कुठे होत असेल, सर्वात महत्वाचा उपयोग सौर उपकरणांमध्ये. सोलार आपले जे ॲपरेटस आहेत, सोलार कुकर वगैरे, किंवा सोलार मधून आपण जे काही ॲपरेटस आहेत जिथून आपण सौर शक्तीपासून विद्युत ऊर्जेमध्ये निर्मिती करतो, सौर ऊर्जेची विद्युत ऊर्जेत निर्मिती करतो, त्या सर्व किंवा कोणत्याही ऊर्जेत सोलार कुकर काय करतं, सौर ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत करतं. बरोबर आहे. सोलार सेल्स जे वापरतो आपण त्याचं रूपांतर कसं होतं, सोलारचं रूपांतर म्हणजे सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो आपण. बरोबर आहे. परत सोलारचे जे बंब असतात वरती आपण लावतो घरावरती वगैरे पाणी गरम राहण्यासाठी, मग त्याच्यात काय करतो आपण, उष्णता ऊर्जा, सौर ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत करतो. बरोबर आहे. त्यामुळं सौर उपकरणांमध्ये याचा जास्त वापर करण्यास चालू झालेला आहे. का तर तो 95% प्रकाश शोषून घेतो. म्हणजे प्रकाश जास्तीत जास्त वापरतो. त्यामुळं त्याचा उपयोग सौर उपकरणांमध्ये केला जातो. आपल्या मोबाईलचे जे टच स्क्रीन आहेत, आपल्या ज्या मोबाईल स्मार्टफोन प्रत्येकाकडे आहेत, त्यामुळे आपण ज्या टच स्क्रीन वापरतो त्या टच स्क्रीन बनवण्यासाठी या ग्राफीनचा उपयोग केलेला असतो. टच स्क्रीन बनवण्यासाठी ग्राफीनचा उपयोग केला जातो. 3D प्रिंटर सध्याची लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी की सध्या जास्त प्रमाणात वापरली जात आहे गोष्टी लवकरात लवकर तयार करण्यासाठी. मग या 3D प्रिंटर मध्ये काय वापरलं जातं, ग्राफीन वापरलेलं आहे. का तर मजबूत आहे,
वापरण्यास सोपं आहे, टिकाऊपणा जास्त असणार आहे मजबूत असल्यामुळे. त्यामुळे 3D प्रिंटर जे आहेत, कारण कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर जे उभा करायचे आहेत, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर जे उभा करायचे आहेत, त्यासाठी प्रिंटरला जी मजबूती प्रदान करावी लागते ती कोण देते? ग्राफीन देते. त्यामुळे 3D प्रिंटरमध्ये ग्राफीन यूज केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅकेजिंग, ऑइल, रंग आणि बॅटरी आता मजबूत असल्यामुळे या गोष्टींमध्ये तिथं आपण ग्राफीन वापरण्यास चालू केलेलं आहे. ही आहेत कार्बनची 4 अपरूपे, ॲलोट्रॉप्स कार्बनची: हिरा, ग्राफाइट, त्याच्यानंतर फुलेरिन आणि ग्राफीन. आयोगाने आतापर्यंत जास्त क्वेश्चन हिरा आणि ग्राफाइट विचारले होते. आता आयोग याच्यावरती आलेला क्वेश्चन विचारण्यासाठी, त्यामुळे या गोष्टी लक्षात राहावं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सर्व एका ठिकाणी केलेलं आहे. काय केलेलं आहे? सर्व स्ट्रक्चर्स एका ठिकाणी केलेले आहेत. आता यात तुम्हाला लक्षात येईल की स्ट्रक्चर कसे आहेत. बरोबर आहे. आता हे टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे का? बघा हे कसं आहे? टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे. मागून पण त्याच्या हे असं लागेल तिकडं. ठीक आहे. स्ट्रक्चर कसं आहे? टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे. कशाचं? हिराचं. विजेचा आणि उष्णतेचा काय आहे? दुर्वाहक आहे. वैशिष्ट्य काय आहे? सर्वात कठीण पदार्थ आहे. एक्सरेला पारदर्शक आहे. आणि मुख्य उपयोग काय आहे याचा? दागिने बनवण्यासाठी, काच कापण्यासाठी हिऱ्याचा वापर केला जातो. ही स्लाइड तुम्ही नीट रिवाइज केली तरी तुम्हाला परीक्षेत मार्क्स नक्की मिळतील. ही स्लाइड फक्त जरी तुम्ही नीट रिवाइज केली तरी तुम्हाला मार्क्स मिळतील. याचं लक्षात. मग ग्राफाइट मध्ये काय आहे? हेक्सागोनल स्ट्रक्चर आहे. दिसतंय का? बघा हे हेक्सागोनल स्ट्रक्चर. त्याच्यानंतर हे असे जोडलेले असते. हेक्सागोनल स्ट्रक्चर आहे. उष्णतेचा सुवाहक आहे. मऊ आणि काळा रंग हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि कशात वापरलं जातं? वंगण जे तयार केलं जातं, वंगण किंवा ल्युब्रिकंट्स जे आपण म्हणतो, ग्रीस वगैरे ज्या गोष्टी आहेत, ल्युब्रिकंट्स, ग्रीस वगैरे काय आहेत? वंगण आहेत एक प्रकारचं. बरोबर आहे. ते जे ग्रीस वगैरे गोष्टी आहेत, या ज्या वंगण ल्युब्रिकंट्स म्हणून ज्याचा वापर केला जातो, त्या सर्व पदार्थांमध्ये ग्राफाइट वापरलेलं आहे. त्या सर्व पदार्थांमध्ये काय वापरलेलं आहे? ग्राफाइट वापरलेलं आहे. आणि ड्राय सेल इलेक्ट्रोड म्हणजे तुम्ही बॅटरी ज्या वापरता, तुमच्या ह्याच्या ज्या बॅटरीज असतात, घड्याळाच्या किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये वापरतात, जे सेल्स वापरतो आपण, छोटे छोटे ड्राय सेल्स, त्या सर्व ड्राय सेल्स मध्ये त्याचे इलेक्ट्रोड जे आहेत, त्याचा एक इलेक्ट्रोडचा पार्ट म्हणून त्या काय वापरलं जातं? ग्राफाइट वापरलं जातं. का तर टिकाऊ आहे, जास्त प्रमाणात तो कार्य करतो म्हणून. ठीक आहे. फुलेरिनचं स्ट्रक्चर मी तुम्हाला मागे सांगितलं कसं असतं? फुटबॉल प्रमाणे गोलाकार स्ट्रक्चर त्याचं असतं. फुटबॉल प्रमाणे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? गोलाकार आहे. आणि हे त्याचं कनेक्शन असतं. यस, हे त्याचं कनेक्शन असतं. फुटबॉल प्रमाणे गोलाकार आहे. कशा स्ट्रक्चर आहे? फुलेरिनचं स्ट्रक्चर आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? बकी बॉल असं म्हणतात. म्हणूनच त्याला काय म्हणतात? बकी बॉल असं म्हणतात. याचं लक्षात. यस. महत्वाचा उपयोग काय आहे फुलेरिनचा? MRI मशीन्स आणि कर्करोगाचं निदान. MRI मशीन्स मध्ये याचा वापर केला जातो आणि कर्करोगाचं निदान करण्यासाठी म्हणून फुलेरिन वापरला जातो. मग आहे ग्राफीन. अजून याचं पूर्ण स्ट्रक्चर पुढे आलेलं नाही, कारण त्याच्यावरती अजून अभ्यास चालू आहे. कशा पद्धतीने आहे? द्विमितीय 2D स्ट्रक्चर, द्विमितीय स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर अत्यंत सुवाहक कशाचा आहे? वीज आणि उष्णतेचा अत्यंत सुवाहक आहे. पोलादापेक्षा 200 पट मजबूत आहे, हे आपण बघितलं. आणि प्रकाशाला 95% पारदर्शक आहे. प्रकाशाला 95% पारदर्शक आहे, हे आपण बघितलेलं आहे. मग वापर कुठं आहे याचा? आपल्या मोबाईलच्या टच स्क्रीन ज्या आहेत त्यामध्ये, LED मध्ये, सौर उपकरणांमध्ये ग्राफीन वापरलं जातं. हे तुमचं स्टडी स्ट्रक्चर आहे. तुम्हाला जर एका क्षणात रिव्हिजन करायची असेल सगळी, तर हा चार्ट तुम्ही वाचणं योग्य राहील. हा चार्ट वाचणं योग्य राहील, हे तुम्ही लक्षात ठेवा. येस. नेक्स्ट. मग आता हा पार्ट तुम्हाला परीक्षेत विचारणार नाहीयेत. तुम्हाला परीक्षेत विचारताना काय विचारणार आहेत? हा पार्ट, इथला पार्ट विचारणार नाहीयेत, पण हा पार्ट नक्की विचारतो. ठीक आहे. हा पार्ट नक्की विचारतो. आता बघा
कार्बन कंपाऊंड तयार ज्या पद्धतीने होतात त्या पद्धतीने त्याची नावं बदलत गेलेली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा कार्बन कंपाऊंड्स मध्ये नावं देताना कशी दिलेली आहेत. जर एका कार्बनचं असेल, हे काय आहे, कार्बन कंपाऊंड्स जे तयार होतात त्याच्यावरून किती कार्बनची संख्या आहे त्याच्यावरून ही नावं आहेत. कार्बन अणू किती आहेत, कार्बन अणूंच्या संख्येवरून ही नावं डेव्हलप झालेली आहेत. याच्यामध्ये काय आहे, जर एक कार्बन असेल तर आपण काय म्हणतो, मिथ म्हणतो. काय म्हणतो, मिथ. एक कार्बन असेल तर मिथ म्हणतो. 2 कार्बन असतील तर आपण इथ म्हणतो. त्याच्यापासून पुढचं नाव तयार होईल. त्याच्यानंतर 3 कार्बन असतील तर प्रोप म्हणू. 4 कार्बन असतील तर ब्यूट. 5 कार्बन असतील तर पेंट. 6 कार्बन असतील तर हेक्स असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता ती नावं कशी तयार होतात, सर्वात पहिल्यांदा हे नाव वापरलं जातं आणि त्याच्या पुढं कार्बन मध्ये किती बॉन्ड तयार झालेले आहेत त्याचे जे सफिक्स आहेत ते इथं जोडले जातात. म्हणजेच पहिला जर सिंगल बॉन्ड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अल्केन. त्याचा ग्रुप कोणता आहे सफिक्सचा, ANE. ANE. समजा जर एक कार्बन असेल एका कंपाऊंड मध्ये, एका ह्याच्यात एक कंपाऊंड तयार झालेला आहे, संयुग तयार झालेला आहे, त्यामध्ये जर एकच कार्बन असेल तर आपण काय म्हणणार आहोत, त्याला मिथ. नाव सुरुवात कशाने होईल, मिथ पासून चालू होईल. बरोबर आहे. जर मिथ पासून नाव चालू झालं आणि जर त्यात एकेरी बंध असेल तर मग हे ANE याला पुढे लागेल. म्हणजे काय होईल, मिथेन तयार. बरोबर आहे का. एक कार्बन असल्यामुळे त्याला आपण मिथ म्हणतो. CH4चं घेतलं स्ट्रक्चर, लक्षात ठेवा. याच्यात कार्बन किती आहे, एक कार्बन आहे. बरोबर आहे. मग एक कार्बन असल्यामुळं त्याला आपण काय म्हटलेलं आहे, मिथ म्हटलेलं आहे. एक कार्बन असल्यामुळे सुरुवात कशाने केलेली आहे, या मिथ पासून केली आहे. मिथ कुठून आलेला आहे, इथून आलेला आहे. बरोबर आहे. आणि एकच कंपाऊंड असल्यामुळे तो कोणता ग्रुप आहे, अल्केन ग्रुप आहे. आता अल्केन ग्रुपचं सूत्र काय आहे, त्यात हायड्रोजन किती आहेत ते नंतर बघूया. पण आधी नाव कसं द्यायचंय ते लक्षात ठेवायचं आहे. त्याला सफिक्स कोणतं वापरलेलं आहे अल्केनसाठी, ANE. म्हणून त्याचं नाव काय झालेलं आहे, मिथ तयार झालेलं आहे. याचं लक्षात. यस. ज्यावेळी अल्केन मध्ये किंवा कार्बन कंपाऊंड मध्ये दुहेरी बंध असेल, कार्बन कंपाऊंड मध्ये दुहेरी बंध असेल तर त्यावेळी त्याला काय म्हणतो आपण, ENE. इन हे सफिक्स त्याला लागतं. म्हणजेच समजा कार्बन मध्ये 2 कंपाऊंड आहेत, कार्बन मध्ये काय आहेत, 2 कार्बन असतील एखाद्या ह्याच्यात, किंवा यातच दुहेरी बंध असेल, कार्बन बंधाना मिथेन, इथिन पासून घेऊयात आपण. ठीक आहे. आता इथिन असेल, इथं काय आहे तुमचं स्ट्रक्चर, C2H6. ठीक आहे. हा तुमचा काय झाला, C2H6. जर मी म्हटलं तर कार्बन किती तयार होतील बघा, C इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन असेल, इथं एक, इथे झाले का, C2H6. हा काय आहे आपला, हा काय आहे आपला अल्केन ग्रुपचा आहे. बरोबर आहे. सिंगल बॉन्ड आहे कार्बन मध्ये. ठीक आहे. बॉन्ड तयार होताना कोणता झालाय, सिंगल बॉन्ड. आता जर याच्यात दुहेरी बंध तयार झाला, C2H4 आला का दुहेरी बंध, मग त्याच्यासाठी सफिक्स कुठलं लागेल, इन लागेल. पण 2 कार्बन असल्यामुळं पहिल्यांदा सुरुवात कशापासून होईल, नावाने इथ पासून होईल. म्हणजेच याला काय म्हणेन मी, इथिन म्हणेन. का तर इथ का आहे, या 2 कार्बन मुळे, या 2 कार्बन मुळे इथ आहे. आणि इन का आहे, या डबल बॉन्ड. येतं लक्षात. अल्कीन ग्रुप असल्यामुळे त्याला इन हा सफिक्स लागल्यामुळं तिथं कार्बन कार्बन तिहेरी बंध असेल, कार्बन कार्बन तिहेरी बंध असेल तर कार्बन मध्ये किती, कंपाऊंड मध्ये किती कार्बन आहेत त्याच्यासाठी प्रिफिक्स हा घ्यायचा आहे. आणि सफिक्स मध्ये वापरताना म्हणजे शेवटी घेताना आपल्याला काय करायचंय, YNE. ठीक आहे. YNE, आइन हा ग्रुप तिथं लावायचा आहे. समजा कार्बन कार्बन तिहेरी बंध असेल तर याला मी काय म्हणेन, इथाईन म्हणेन. इथाईन. बरोबर आहे का. बघा इथलं इथ मी इथं लिहिलं आहे आणि YNE हे अल्काईनचं जे प्रिफिक्स आहे, सफिक्स आहे ते मी इथं लावलं. म्हणजेच
तुम्हाला अल्केन असतील तर प्रिफिक्स कोणता आहे, ANE आहे. अल्कीन जर असेल, कार्बन कार्बन दुहेरी बंध असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अल्कीन म्हणतो. आणि त्यासाठी इन हे सफिक्स वापरतो. ज्यावेळी तिहेरी बंध असतो त्याला आपण अल्काईन म्हणतो आणि तिथं YNE हे आपण सफिक्स लावतो आणि त्या पद्धतीनं कार्बन कंपाऊंडची नावं कंप्लीट करतो. येते लक्षात? येस. आता हे कशा पद्धतीनं आहे ते आपण बघूयात. अल्केन, अल्कीन, अल्काईन कसे तयार होतात तेही आपल्याला बघायचं आहे. आता हायड्रोकार्बनचं जे काही स्ट्रक्चर आहे, कार्बन आणि हायड्रोजन हे कशा पद्धतीनं एकमेकांशी जोडले जातात, कशा पद्धतीनं एकमेकांशी जोडले जातात त्याच्यावरून त्याचे प्रकार आहेत. हायड्रोकार्बनचे वर्गीकरण आहे. बरोबर आहे. पहिल्यांदा विवृत्त शृंखला जे आहेत, सायक्लिक चेन किंवा ओपन चेन स्ट्रक्चर जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, विवृत्त शृंखला असं आपण म्हणतो. त्याचे किती प्रकार आहेत, पुन्हा 2 प्रकार आहेत. एक आहे संतृप्त आणि एक आहे असंतृप्त हायड्रोकार्बन्स. त्याला काय म्हणतो आपण, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड मध्ये फक्त एक ग्रुप आहे अल्केनचा. सॅच्युरेटेड मध्ये ज्या कार्बन मध्ये फक्त सिंगल बॉन्ड असतो त्याला आपण काय म्हणतो, अल्केन ग्रुप म्हणतो. आणि तो अल्केन ग्रुप सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सचा भाग आहे. ठीक आहे. डबल बॉन्ड अल्किन मध्ये असतो आणि ट्रिपल बॉन्ड अल्काईन मध्ये असतो. बरोबर आहे. हा आहे डबल बॉन्ड अल्किनचा आणि हा आहे ट्रिपल बॉन्ड अल्काईनचा. अल्केन मध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड. बरोबर आहे. डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड ज्या कार्बन कंपाऊंड्स मध्ये आहेत त्यांना आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं आपण म्हणतो. हे कसे आहेत, ओपन स्ट्रक्चर आहेत, ओपन चेन स्ट्रक्चर. चेन मग ते स्ट्रेट चेन असू दे किंवा ब्रांच चेन असू दे ते स्ट्रक्चर आहेत. जेव्हा तुमचं कार्बन कंपाऊंड हे क्लोज्ड चेन स्ट्रक्चर मध्ये जातं, म्हणजे स्ट्रक्चर कसं येईल याचं, क्लोज्ड चेन मध्ये हे स्ट्रक्चर ज्यावेळी येईल, हे क्लोज चेन स्ट्रक्चर आल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो, त्या हायड्रोकार्बन्सला क्लोज कार्बन्स किंवा क्लोज कार्बन कंपाऊंड्स असं आपण म्हणतो. हे 2 प्रकार आहेत त्याच्या शृंखलांचे. ओपन चेन, ब्रांच चेन कशात येतात, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड मध्ये. एक आहे क्लोज्ड चेन मध्ये. येते लक्षात, एक येईल क्लोज्ड चेन स्ट्रक्चर मध्ये. इथपर्यंत लक्षात येतं तुम्हाला. तुम्हाला क्वेश्चन इथं नाहीत विचारणार, तुम्हाला कुठं विचारणार आहेत ते मी सांगतो. या पूर्ण स्लाइड मध्ये एकही क्वेश्चन तुम्हाला विचारणार नाही. फक्त विचारलं तर हा टाइप विचारतील तुम्हाला की खालीलपैकी संतृप्त हायड्रोकार्बन कोणते आहेत, संतृप्त हायड्रोकार्बनचा प्रकार कोणता आहे. मग तुम्हाला ऑप्शन देईल अल्केन, अल्किन, अल्काईन. किंवा खालीलपैकी असंतृप्त हायड्रोकार्बन्सचे प्रकार कोणते, असंतृप्त हायड्रोकार्बन्सचे प्रकार कोणते. मग अल्किन आणि अल्काईन हे असंतृप्त हायड्रोकार्बनचे प्रकार आहेत, हे लक्षात राहू दे. सर्वच्या सर्व असंतृप्त आहेत का, नाही. ठीक आहे. इथं झाला तरी क्वेश्चन त्या पद्धतीने तयार होईल, नाहीतर नाही. आता बघा, आता इथं तुमचे क्वेश्चन्स चालू व्हायला तयार होतील इथून पुढचे. ठीक आहे. इथून पुढचे जे कंपाऊंड्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारण्यासाठी चालू होते. पहिला कंपाऊंड काय आहे बघा, संतृप्त हायड्रोकार्बनचा भाग आहे. कोणता आहे, अल्केन आहे. अल्केन त्यालाच काय म्हणतात, पॅराफिन्स असं म्हणतात. ठीक आहे. हा पण आयोगाने विचारलेला PYQ आहे. पॅराफिन्स खालीलपैकी कोणत्या कार्बन संयुगांना म्हटलं जातं किंवा कोणत्या हायड्रोकार्बन संयुगांना पॅराफिन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग पॅराफिन्स म्हणजे कोणती संयुग आहेत, अल्केन कंपाऊंड्स जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, पॅराफिन्स. अल्केन्सला सर्व पॅराफिन्स असं आपण म्हणतो. याचं रचना सूत्र काय आहे, CnH2n+2. आयोगाने इथं क्वेश्चन विचारलेले आहेत, जोड्या लावासाठी पण विचारलेले आहेत, सिंगल लाइनर क्वेश्चन सुद्धा तुम्हाला तिथं विचारलेले आहे. काय विचारलेलं आहे, CnH2n+2 हे त्याचं सूत्र आहे. आता उदाहरणार्थ बघायचं असेल, समजा आपण इथं बघितलं, आता हे सामान्य सूत्र तुम्हाला इथे आहे, CnH2n घेतलं. कार्बन कंपाऊंड जर एक असेल, n म्हणजे काय आहे, त्यामध्ये असणाऱ्या कार्बन अणूंची संख्या. जर कार्बन कंपाऊंड एक असेल तर तुम्ही इथं 1 टाका आणि इथल्या ठिकाणी 1 टाका, म्हणजे त्यामध्ये सूत्र काय तयार होईल,
CN म्हणजे काय आहे, एक कार्बन आहे. इथं सूत्र आहे बघा, ते इलॅबोरेट केलं, CnH2n+2. यांच्या जागी एक टाकलं, त्याच्यानंतर आपल्याला काय मिळालं, एक कार्बन आणि 4 हायड्रोजन मिळाले. एक कार्बन 4 हायड्रोजन मिळाले, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, मिथेन. का, एक कार्बन असल्यामुळं मीथ आपण सुरुवात करतो, आणि अल्केन ग्रुप असल्यामुळं लास्टला काय लावतो आपण, ANE आपण इथं सगळीकडं लावतो. अल्केन ग्रुप्सला सगळ्यात शेवटी सफिक्स काय लावतो, ANE असं आपण सफिक्स लावतो. त्यामुळे त्याचं नाव जो होताना काय झालेलं आहे, मिथेन हे त्याचं नाव झालेलं आहे. त्यामुळे अल्केन कंपाऊंड्स मध्ये, अल्केन पासून जेवढेही संयुग बनतात, जी पण अल्केन कंपाऊंड्स आहेत, जी पण अल्केन गटातील संयुगे आहेत, त्या सर्वांमध्ये एकेरी बंध असतो. कोणता बंध असतो, सिंगल बॉन्ड असतो, कंपल्सरी सिंगल बॉन्ड असतो. आणि यालाच आपण काय म्हणतो, पॅराफिन्स. का तर ते कमी क्रियाशील आहेत, संतृप्त आहेत, म्हणूनच संतृप्त कार्बन्स मध्ये त्याचं नाव आहे. कमी क्रियाशील असल्यामुळेच त्यांचं पॅराफिन्स असं नाव ठेवलेलं आहे. येते का लक्षात? बघा, तुम्ही ज्याप्रमाणे इथं कार्बन वाढवत जाल त्याप्रमाणे तुम्हाला नाव बदलत जाईल. बघा, एक कार्बन असेल तर मिथेन आहे, का तर मिथ पासून चालू झाला आहे. 2 कार्बन असतील तर इथ पासून इथेन झालेलं आहे. 3 कार्बन असतील तर त्या प्रोप पासून प्रोपेन तयार झालेला आहे. एवढं लक्षात ठेवायचं. नाव देताना कशा पद्धतीनं आहे. CnH2n आयोगाने आपल्याला इथं PYQ विचारलेला आहे, इथं PYQ विचारलेला आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्बन कंपाऊंड 1 ते 4 ची संख्या सर्वात जास्त अल्केन्स कशात आढळून येतात, मग LPG, CNG, LNG. LPG म्हणजे काय, लिक्विड पेट्रोलियम, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, कंप्रेस्ड नॅचरल गॅस आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस. हे काय आहेत, त्यांमध्ये अल्केन समूह कोणता आढळून येतो, कार्बन कंपाऊंड 1 ते 4 म्हणजे कार्बनची संख्या 1 ते 4 त्यात आहे, असे कंपाऊंड्स तिथं आढळून येतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ब्युटेन आणि आयसोब्युटेनचं एलपीजी मध्ये जास्त प्रमाण आहे असं आपण म्हणतो. काय म्हणतो, ब्युटेन आणि आयसोब्युटेनचं प्रमाण एलपीजी मध्ये जास्त आहे असं आपण म्हणतो. बरोबर आहे का? मग ते ब्युटेन कुठं आहे, 4 कंपाऊंड्स आहेत. C4 पासून चालू होतो ब्युटेन. बरोबर आहे का? ब्युटेन कुठं आहे, 4 कार्बन कंपाऊंड साठी. म्हणजेच त्यात काय आहेत, ब्युटेन आणि आयसोब्युटेन तिथं आढळून येतात. आणि एलपीजी मध्ये कोणते घटक आढळतात, हा तुमचा PYQ आहे. प्रामुख्याने एलपीजी मध्ये कोणते 2 घटक आढळतात, हा तुमचा PYQ आहे. येते का लक्षात? यस. पेट्रोल असेल किंवा गॅसोलिन, पेट्रोल, रॉकेल, डिझेल किंवा गॅसोलिन यासारखे जे आपले पदार्थ आहेत त्यांमध्ये किती कार्बन कंपाऊंडचे संयुग आढळतात, C6 आणि C8. C6, C7, C8 म्हणजे ज्या संयुगांमध्ये 6, 7 आणि 8 कार्बन असतील त्या कार्बन पासून पेट्रोल, रॉकेल, डिझेल, गॅसोलिन यासारखे पदार्थ बनलेले आहेत. येतंय? त्याच्यानंतर आता हे काय आहे, अनडिकेन. C11 काय आहे, अंडिकेन. ठीक आहे, अंडिक आणि पुढं केन असं आहे. ठीक आहे, अंडिकेन. हे औषध कुठं वापरतो आपण, झुरळाला आकर्षित करण्यासाठी. झुरळाला आकर्षित करणारं संयुग म्हणून त्यात वापरलं जातं. त्याच्यानंतर C29 to C31 काय आहे, C29 ते C31 वनस्पतींच्या पानांवरती आपल्याला जे मेन आढळतं, वनस्पतींच्या पानावरती. का तर बाष्पीभवन होताना थोड्याफार कमी प्रमाणात व्हावं किंवा त्या संरक्षक थर म्हणून वनस्पतींच्या ह्याच्यावरती मेणाचा थर आढळतो. त्यासाठी काय आहे, C29 ते C31 खास करून कमळाची पानं वगैरे जी असतात त्याच्यावरती तुम्हाला या पद्धतीचे वॅक्स जास्त आढळून येतात. बरोबर आहे का? कमळाची वगैरे जी पानं आहेत त्याच्यावरती या पद्धतीचं वॅक्स तुम्हाला जास्त आढळून येतं. बरोबर आहे? मग कोणकोणतं आहे ते, C29 ते C31 कार्बन कंपाऊंड्स असणारे अल्केन्स त्यांमध्ये असतात. येतंय? यस. लक्षात काय ठेवायचं आपल्याला, फक्त हे उदाहरणावरती तुम्हाला क्वेश्चन नाही आहे, फक्त एलपीजी वगैरे त्याच्यावरती विचारलेलं आहे. तुम्हाला लक्षात ठेवताना काय ठेवायचं आहे, अल्केन्सचं नाव काय आहे, पॅराफिन्स नाव आहे, म्हणजेच काय आहेत, कमी क्रियाशील. त्याचं रचना सूत्र लक्षात ठेवायचं आहे आणि त्यामध्ये कोणता बंध असतो, त्यामध्ये कोणता बंध असतो एवढं लक्षात ठेवायचं.
तुम्हाला लक्षात ठेवून कुठपर्यंत ठेवायचं आहे, या इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे वरच. येस, तिथपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर मग अल्केनचं जे वर्गीकरण आहे, अल्केनचं वर्गीकरण जे आहे ते कोणत्या पद्धतीने केलं आहे. जर आयोगाला डीप क्वेश्चन विचारायचं असेल तर आयोग तुम्हाला अल्केन वरती इथं डीप मध्ये क्वेश्चन विचारू शकेल. अल्केन तुम्हाला इथं डीप मध्ये क्वेश्चन विचारू शकेल. बघा, अल्केनचे किती प्रकार आहेत, दोन. एक आहे आयसो अल्केन, दुसरा आहे निओ अल्केन. आयसो अल्केन आणि निओ अल्केन. जेव्हा तुमच्या ज्या चेन मध्ये तुमची जी ब्रँच चेन आहे, कार्बन कंपाऊंडची जी चेन असते, त्यामध्ये दुसऱ्या कार्बनला जर एक मिथिल समूह, मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं तेच आहे, मिथिल समूह जर जोडला असेल, दुसऱ्या कार्बनला एक मिथिल समूह जोडला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आयसो अल्केन असं म्हणतो. काय आहे लक्षात ठेवायचं, एक मिथिल समूह जोडला असेल कशाला, दुसऱ्या कार्बनला. हे महत्वाचं आहे. दुसऱ्या कार्बनला एक मिथिल समूह जोडला असेल तर त्या अल्केनला आपण काय म्हणतो, आयसो अल्केन असं म्हणतो. आणि दुसऱ्या कार्बनला जर दोन मिथिल ग्रुप जोडले असतील तर त्याला आपण म्हणतो निओ अल्केन. दुसऱ्या कार्बनला दोन मिथिल समूह जोडले असतील तर त्याला आपण म्हणतो निओ अल्केन. आयसो अल्केनला किती मिथिल समूह आहेत, एक. निओ अल्केनला किती आहेत, दोन. दोन्ही कोणत्या कार्बनला जोडलेले असतात, दुसऱ्या कार्बनला जोडलेले असतात. स्ट्रेट चेन मध्ये दुसऱ्या कार्बनला जेव्हा हे मिथिल ग्रुप जोडले जातात तेव्हा हे प्रकार पडतात. मग दुसऱ्या कार्बनला एक मिथिल ग्रुप जोडला असेल तर त्याला आपण आयसो अल्केन म्हणतो. आणि दुसऱ्या कार्बनला जर दोन मिथिल ग्रुप जोडले असतील तर त्याला आपण निओ अल्केन असं आपण म्हणतो. येतं लक्षात? यस. नेक्स्ट, लक्षात ठेवताना एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं टाइप्स मध्ये, अल्केनचे व्यावसायिक उपयोग. अल्केन कुठं कुठं वापरला जातो हे आपल्याला बघायचं आहे. अल्केन कुठे कुठे वापरला जातो. ठीक आहे, बघा. सगळ्यात पहिल्यांदा इंधन म्हणून वापरला जातो अल्केन. ब्युटेन, आयसोब्युटेन एलपीजी मध्ये वगैरे वापरला जातो असं आपण म्हणतो, बरोबर आहे. प्रोपेन पण वापरला जातो एलपीजी मध्ये वगैरे. तर ते जे पॉइंट्स आहेत ते प्रोपेन, ब्युटेन, एन आलं ना लास्टला, म्हणजे ते काय आहेत, अल्केन्स आहेत. काय आहेत, अल्केन्स आहेत. मग त्याचा उपयोग महत्वाचा काय आहे, इंधन. अल्केनचा सर्वात महत्वाचा, सर्वात जास्त उपयोग कुठं केला जातो, इंधन म्हणून केला जातो. इंधन म्हणून केला जातो. का तर त्याचा ज्वलनांक जास्त आहे. ज्वलनांक काय आहे, जास्त असल्यामुळे ते जास्त आपल्याला उष्णता पुरवतात. त्यामुळे त्यांचा उपयोग इंधन म्हणून केला जातो. खास करून एलपीजी, सीएनजी, पेट्रोल, डिझेल मध्ये त्याचा वापर केला जातो. येते लक्षात? मग हायड्रोजनचा सोर्स, हायड्रोजनचा मुख्य सोर्स. का तर अल्केन मध्ये तुम्ही जर बघितलं तर हायड्रोजन जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. अल्केन मध्ये हायड्रोजन जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. का जर एक कार्बन असेल तर त्याला 4 पटीने हायड्रोजन जोडलेले असतात. का तर फॉर्म्युला काय आहे, CnH2n+2. म्हणजे काही झालं तरी 4 पटीनं त्याला कार्बन तिथं आहेत असं आपण म्हणतो, बरं आहे. त्याच्या पटीत हायड्रोजनची संख्या मुबलक प्रमाणात असल्यामुळे हायड्रोजनचा उत्तम सोर्स म्हणून अल्केनचा वापर होतो. अल्केन्सचा वापर होतो. याचं लक्षात? हायड्रोजनचं मुबलक प्रमाण, कारण जास्त हायड्रोजन जे जोडले जाणार आहेत ते जास्त प्रमाणात असल्यामुळं हायड्रोजनचा उत्तम सोर्स किंवा स्रोत आपण मराठीत म्हणतो त्याला, हायड्रोजनचा सोर्स, उत्तम स्रोत म्हणून त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आहे ल्युब्रिकंट, वंगण, जे मगाशी आपण म्हटलेलं आहे. ल्युब्रिकंट म्हणून याचा वापर जास्त प्रमाणात होतो. का तर C17 ते C20 अल्केन कसा आहे, घट्ट द्रव रूपात आहे. घट्ट द्रव रूपात आहे म्हणजेच त्याची व्हिस्कॉसिटी जास्त आहे.
त्यामुळे ते घट्ट आहे. जेवढी विस्कॉसिटी जास्त असेल त्याची प्रवाहिता कोणत्याही पदार्थाची किंवा द्रवरूप पदार्थाची कमी असेल, कारण विषंदिता विस्कॉसिटी ही प्रवाहितेच्या व्यस्त प्रमाणात असते असं आपण शिकलेलो आहोत. बरोबर आहे का? स्थायू, द्रव, वायू या पदार्थांच्या अवस्थांमध्ये आपण त्यावेळी विषंदीपणा शिकलो आहोत. म्हणजेच लुब्रिकंट्स जे आहेत, अल्केनचे जे लुब्रिकंट म्हणून वापरतो आपण, त्यांची व्हिस्कॉसिटी ही जास्त असल्यामुळे प्रवाहिता काय आहे, खूप कमी आहे, खूप कमी आहे. त्यामुळे त्यांचा वापर उत्तम लुब्रिकंट किंवा उत्तम वंगण म्हणून केला जातो. बरोबर आहे. ग्रीस वगैरे जे स्ट्रक्चर आहेत, खेडेगावात जर आपण बैलगाडी वगैरे बघितली तर त्या बैलगाडीमध्ये जे बैलगाडीचं ऍक्सल असतं, बैलगाडीमध्ये जे ऍक्सल बसवलं असतं त्याच्यामध्ये वंगण लावतात. बरोबर आहे. वंगण तिथून नाव आहे ते वंगण. आपण इकडे काय म्हणतो त्याला, ग्रीस वगैरे गाड्यांमध्ये लावतो. बरोबर आहे. स्मूथ गाडी चालावी, ब्रेक स्मूथ व्हावेत, त्यातलं घर्षण कमी व्हावं, कोणत्याही गोष्टींमध्ये घर्षण कमी व्हावं म्हणून लुब्रिकंट्सचा वापर केला जातो. म्हणून काय आहे, लुब्रिकंटचा वापर, लुब्रिकंटमध्ये अल्केन असतात. अल्केन घट्ट असल्यामुळे लुब्रिकंटमध्ये मोठ्या प्रमाणात अल्केन्स आढळून येतात. त्याच्यानंतर कार्बन ब्लॅक. कार्बन ब्लॅक म्हणजे काय आहे, कार्बन ब्लॅकचा उपयोग महत्वाचा कुठला केला जातो, छपाईची जी शाई असते बघा, तुम्ही छपाईची शाई जर असेल, तुम्ही कोणतंही छापलेलं असेल प्रिंट वगैरे, त्याच्यावरती थोड्या वेळात हात फिरवला की तुम्हाला त्या हाताला स्पर्श होतो. म्हणजे काय, जाड शाई तयार झालेली असते. बरोबर आहे. छपाईची शाई असते ती अक्षर तुम्हाला स्पर्श होतात. तुम्ही प्रिंटिंग झाल्यानंतर कधी हात फिरवला तर तुम्हाला ते जाणवेल. ठीक आहे. त्यावेळी काय आहे, त्या छपाईची शाई असेल, काळा रंग असेल, बूट पॉलिश असतील, या सर्वांमध्ये अल्केनचा वापर केला जातो. का तर ते कार्बन ब्लॅक त्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. बरोबर आहे. त्यामुळे काय आहे, या सर्वांमध्ये त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पॅराफिन वॅक्स. पॅराफिन वॅक्स जे आहेत, कॉस्मेटिक्स किंवा मेणबत्त्या ज्या आहेत, बरोबर आहे, तुम्ही पार्लरमध्ये तुम्ही खास करून महिला वर्ग जेव्हा पार्लरमध्ये वगैरे जातात, ते चेहऱ्यावरती मेकअप करताना आधी वॅक्स लावलेलं असतं त्यांनी. बरोबर आहे का? त्यांनी वॅक्स वगैरे लावलेलं असतं. ते काय आहे, ते पॅराफिन वॅक्स आहे. म्हणजेच तुमची सौंदर्य प्रसाधन कॉस्मेटिक्स जेवढेही आहेत त्यांमध्ये जे काही वॅक्स वापरलं जातं ते कोणतं आहे, पॅराफिन वॅक्स आहे. कारण कॉस्मेटिक्स तयार करण्यासाठी त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. येस. प्लस काही आपण शोकेसच्या मेणबत्त्या बघतो. बरोबर आहे. शोभेच्या मेणबत्त्या बघतो, त्यातून आपल्याला सुगंधित गंध तयार होतो किंवा गंध येतो, वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये त्याला तयार केलं जातं. त्या ज्या शोभेच्या ज्या मेणबत्त्या आहेत किंवा शोकेससाठी आपण वापरतो, त्या मेणबत्त्यासाठी काय वापरलं जातं, पॅराफिन वॅक्स वापरलं जातं. कार्बन किती आहे त्यात, C21 ते 30, म्हणजे 21 ते 30 पर्यंतच्या कार्बन मध्ये वापर करताना पॅराफिन वॅक्स म्हणून त्याचा वापर केला जातो. येते का लक्षात? म्हणून ते पॅराफिन वॅक्स मध्ये वापरतात. हे अल्केनचे उपयोग आहेत. आयोगाने अजूनपर्यंत इथं विचारलेलं नाही. जर आयोगाला अजून डीप मध्ये विचारायचं असेल तर आयोग इथं क्वेश्चन्स आपल्याला विचारू शकतो. आयोग आपल्याला इथं क्वेश्चन्स नक्की विचारेल जर आपल्याला आयोग डीप मध्ये विचारायचं असेल तर. त्यामुळं तेवढ्या गोष्टी लक्षात ठेव की कुठं आपल्याला आयोग विचारू शकेल. नेक्स्ट मग आहेत असंतृप्त हायड्रोकार्बन्स. असंतृप्त हायड्रोकार्बन्स, मग असंतृप्त कुठले आहेत, अल्कीन आणि अल्काइन. अल्कीन आणि अल्काइन आहे. बरोबर आहे. त्यामध्ये आता आपल्याला काय बघायचं आहे, अल्किन्स बघायचं आहे. अल्किनला आपण काय म्हणतो, ऑलिफिन्स असं म्हणतो. ऑलिफिन्स असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतो, कमीत कमी एक दुहेरी बंध कंपल्सरी असतो. अल्किन मध्ये एक दुहेरी बंध कंपल्सरी असतो आणि त्याच्या रचना सूत्र काय आहे, CnH2n. काय आहे, CnH2n. म्हणजे जेवढे कार्बन आहेत त्याच्या दुप्पट हायड्रोजन आहेत. CnH2n. जेवढे कार्बन आहेत त्याच्या दुप्पट हायड्रोजन असतात. मग यांचा उपयोग जो आहे तो वेगवेगळ्या पदार्थातून आपल्याला होतो. अल्किन्सचा उपयोग वेगवेगळ्या पदार्थातून आपल्याला होतो. बघा. ठीक आहे. आता बघा,
लिंबू आणि संत्र्यापासून आपल्याला काय मिळतं? लिमोनिन. बघा इथं तुम्ही जर ही नीट बघितले सगळे कोणते अल्किन्स असतात या सगळ्यांमध्ये ई जे आहे लास्टला सफिक्स, ई सफिक्स आहे सगळीकडे. हे ई सफिक्स आहेत म्हणजे काय आहेत? त्यांमध्ये हे अल्किन्स आढळतात, यांच्यामध्ये हे अल्किन्स आहेत आपल्याला उपलब्ध होतात याचा अर्थ आहे. ठीक आहे. आता बघा कशामुळे कोणतं अल्किन आहे हे लक्षात ठेवायचं आहे. लिंबू किंवा संत्रे जे आहेत त्यामध्ये काय आहे? लिमोनिन आहे. निलगिरी तेल जे आहे अतिशय उग्र वास असतो, सर्दी झाल्यानंतर ज्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो सर्दीमधले बॅक्टेरिया आपल्याला संपवण्यासाठी. निलगिरी तेलामध्ये काय आहे? बीटाफेलॅन्ड्रीन आहे. बीटाफेलॅन्ड्रीन आहे, बरोबर आहे, ते अल्किन आहे. खाद्यतेल आपण जे वापरतो खाण्यासाठी, जे आपण तेल वापरतो ज्यामध्ये भाज्या वगैरे आपण सगळं बनवतो, त्यामध्ये काय आहे? आयसोप्रीन आहे. काय आहे? आयसोप्रीन. त्याच्यानंतर आल्यामध्ये काय आहे? ऑलिक ऍसिड आहे. ठीक आहे, ऑलिक ऍसिड. त्याच्यानंतर तुमचं गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आहे किंवा जिंगीबेरिन आहे. काय आहे? जिंगीबेरिन हे एक आहे. बीटा कॅरोटीनच विघटन झाल्यामुळं, बीटा कॅरोटीन काय आहे? अल्किन आहे आणि त्याचं विघटन होऊन विटॅमिन ए ची निर्मिती होते. कशाची निर्मिती होते? विटॅमिन ए ची. म्हणून आपल्याला गाजर वगैरे जास्त प्रमाणात खायला सांगतात का? तर विटॅमिन ए ची निर्मिती होते. सगळ्यात सोपं उपाय आहे विटॅमिन ए चा सोर्ससाठी, कारण त्यात बीटा कॅरोटीन आहे आणि त्याचं विघटन आपल्या शरीरात पटकन होतं. यस. अजून त्यात काय आहे? जिंगीबेरिन आहे. सफरचंदांमध्ये काय आहे? अल्फा फार्नेसिन आहे. अल्फा फार्नेसिन. आता जर आयोगाला खूपच डीप विचारायचं असेल आणि मुलांना खूपच कन्फ्यूज करायचं असेल तर इथं जोड्या लावायला आयोग प्रश्न विचारू शकेल. आयोग इथं तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारू शकेल जर जास्त डीप मध्ये घेऊन जायचं असेल तर. अजूनपर्यंत आयोगाने इथंपर्यंत क्वेश्चन विचारलेला नाही आहे. जर आयोगाला डीप मध्ये अजून क्वेश्चन घेऊन जायचे असतील आणि थोडंफार तुम्हाला कन्फ्युजन वाढवायचं असेल तुमचं, का तर टफनेस वाढवायचा असेल पेपरचा, तर इथं एखादा क्वेश्चन क्रिएट होऊ शकेल. भले मग तो सिंगल लाईनर असेल डायरेक्ट किंवा जोड्या लावासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीनं जर स्ट्रक्चर तयार झालं तर इथं आयोग प्रश्न तयार करू शकेल, एवढं लक्षात ठेवा. आयोग इथं प्रश्न नक्की तयार करू शकेल. यस. मग ऑक्सीइथिलीन जे आहे ते कायसाठी वापरलेलं आहे? फळे पिकवणे, पॉलिथिन पिशव्या किंवा पाईप्स ज्या आहेत पीव्हीसीच्या त्या तयार करण्यासाठी ऑक्सीइथिलीन वापरलं जातं. वेल्डिंग मध्ये खास करून ऑक्सीइथिलीनचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. ठीक आहे. तसंच कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी उपयोग कशाचा केला जातो? कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी ऑक्सीइथिलीनचा उपयोग कशासाठी आहे? वेल्डिंगसाठी. फळे पिकवण्यासाठी इथिलीनचा वापर होतो. कशाचा होतो? इथिलीन या अल्किनचा वापर फळे पिकवण्यासाठी, कृत्रिमरित्या फळे जर पिकवायचे असतील तर इथिलीनचा वापर केला जातो. किंवा भूल देण्यासाठी सुद्धा, आपल्याला भूल देण्यासाठी इथिलीन वापरलेलं असतं. पिशव्या ज्या आहेत, पिशव्या तयार करण्यासाठी काय वापरलेलं आहे? पिशव्या तयार करण्यासाठी पॉलिथिन पिशव्या ज्या आहेत, पॉलिथिन किंवा हे पाईप्स जे आहेत पीव्हीसीचे, पॉलिथिनच्या पिशव्या किंवा पाईप जे असतात ते तयार करण्यासाठी सुद्धा इथिलीन वापरलेलं असतं. काय वापरलेलं असतं? इथिलीन. पॉलिथिनच्या पिशव्या बनवण्यासाठी इथिलीन वापरलेलं असतं. येतं लक्षात? हे त्याचे उपयोग आहेत. ऑक्सीइथिलीन कशाला वापरलेलं आहे? वेल्डिंगला. फळे पिकवणे, पॉलिथिनच्या पिशव्या यासाठी काय वापरतात? इथिलीन वापरतात. हे लक्षात ठेवा. यामध्ये तुम्हाला डायरेक्ट आयोग स्टेटमेंट ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन डायरेक्ट 1 सेंटेन्स मध्ये विचारू शकेल. वेल्डिंग करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या अल्किनचा उपयोग केला जातो किंवा कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कोणत्या अल्किनचा उपयोग केला जातो? ठीक आहे.
या पद्धतीने तुमचा क्वेश्चन तयार होऊ शकेल, किंवा यामध्ये जोड्या लावा किंवा वन लाइनर इथं तुमचा क्वेश्चन जर डीप मध्ये घेऊन जायचं असेल तर इथं क्वेश्चन विचारू शकेल आयोग. आतापर्यंत आयोगाने इथंपर्यंत क्वेश्चन विचारलेले नाहीत एवढ्या डीप मध्ये. जर आता घेऊन जायचं असेल, एखादा क्वेश्चन टफ बनवायचा असेल तर आयोग इथं नक्की क्वेश्चन विचार. ठीक आहे, तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितले 23, 24, 25 3 वर्षातले, तर तुम्हाला एक कळेल की आयोग स्ट्रेट फॉरवर्ड थेअरी विचारत नाहीये. आयोग तुम्हाला त्याचे ऍप्लिकेशन बेस्ड जे क्वेश्चन आहेत, तुम्ही त्याचा उपयोग कुठं करता याच्यावरती जास्त आयोग प्रश्न विचारताना दिसतं. त्यामुळं अशा ज्या गोष्टी आहेत त्या नीट लक्षात ठेवा, त्याच्यावरती थोडंसं काम करा, तुम्हाला मार्क्स नक्की मिळतील. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर काय आहे, असंतृप्त हायड्रोकार्बन मध्ये दुसरा प्रकार. आपण असंतृप्त हायड्रोकार्बन मध्ये किती प्रकार बघितले? 2. एक आहे अल्किन आणि दुसरा आहे अल्काइन आहे. काय आहे? अल्काइन. बरोबर आहे. अल्किन आणि अल्काइन हे 2 प्रकार त्यात आहेत. मग अल्काइनचं रेणूसूत्र काय आहे? CnH2n-2. काय आहे? CnH2n-2. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतो? कमीत कमी एक तिहेरी बंध. काय असतो? कमीत कमी एक ट्रिपल बॉन्ड कंपल्सरी असतो. अल्काइन मध्ये काय असतो? कमीत कमी एक ट्रिपल बॉन्ड कंपल्सरी असतो. येते लक्षात? यस. बघा, अतिशय अल्प प्रमाणात अल्काइन हे निसर्गात आढळतात. अतिशय अल्प प्रमाणात ऍज कम्पेअर टू अल्केन आणि अल्किन. अल्काइन हे खूप कमी प्रमाणात निसर्गात उपलब्ध आहेत. ठीक आहे. मग अल्काइन मध्ये विषारी वनस्पती कोणत्या आहेत ज्यांच्यामध्ये अल्काइन आढळतं? एक हेमलॉक आहे, त्यामध्ये कुठला आहे? सिक्सुटॉक्सिन आहे. काय आहे? सिक्सुटॉक्सिन हे त्याचं विषारी हे आहे. क्रायसॅन्थेमम मध्ये काय आहे? क्रायसॅन्थेमम मध्ये कॅप्लिन हे कीडनाशक त्यामध्ये आहे. कॅप्लिन हे कीडनाशक या क्रायसॅन्थेमम पासून तयार केलं जातं. बेडूक काय करतात? कधी कधी बेडकाला तुम्ही जर हे करायला गेलं, डिस्टर्ब केलं, तर बेडूक काय करतो? स्वतःपासून विष थोडस बाहेर टाकतो. बेडकापासून जे विष बाहेर पडतं ते कशासाठी पडतं? त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी ते बाहेर पडतं. आणि ते कशापासून बनलेलं असतं? ते अल्काइनचा प्रकार आहे. काय आहे? अल्काइनचा प्रकार. त्यामध्ये अल्काइन कंपाऊंड्स त्यामध्ये असतात. बेडकापासून जे विष बाहेर पडतं स्वतःच्या संरक्षणासाठी ते. त्याच्यानंतर काय आहे? आपले जे काही अँटी प्रेग्नन्सी औषधं असतात, अँटी प्रेग्नन्सी औषधं जे असतात किंवा प्रेग्नन्सी थांबवण्यासाठी आपण जे काही औषधं वापरतो त्यामध्ये अल्किनचा वापर मुख्यत्वे केला जातो. त्यामध्ये अल्किनचा वापर मुख्यत्वे केला जातो. येतं लक्षात? जर तुम्हाला विचारलं, कारण हा काय आहे मुद्दा? लोकसंख्या नियंत्रणासाठीचा आहे. बरोबर आहे. लोकसंख्येवर आघात करणारा आहे, म्हणजे लोकसंख्येशी निगडीत आहे. आपली लोकसंख्या जगात सर्वात जास्त झालेली आहे. बरोबर आहे. जर आयोगाला क्वेश्चन विचारायचा असेल त्याच्यावरती, तर डायरेक्ट तुम्हाला काय विचारेल? मग जन्म नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांमध्ये खालीलपैकी कोणते संयुग आढळते? कोणत्या प्रकारची संयुगे असतात किंवा कोणत्या प्रकारच्या संयुगांपासून ती बनवलेली असतात? मग तुम्हाला क्वेश्चन डायरेक्ट विचारेल, अल्केन, अल्किन, अल्काइन, किंवा यापैकी नाही, किंवा वरील सर्व. हा चौथा ऑप्शन तुमचा असेल. एक लक्षात घ्या, पेपर सोडवताना एक स्ट्रॅटेजी नक्की ठरवायची बरं का. म्हणजे स्ट्रॅटेजी ठरवायची इन द सेन्स कसं आहे की आता भरपूर ठिकाणी आम्ही मुलांचे बघतो पेपर सोडवताना अप्रोच वगैरे, तर मुलं काय करतात, काही उत्तर माहित नसेल तर वरील सर्व दिसलं की डोळे झाकून वरील सर्व मारून येतात. बरोबर आहे. त्यामुळं हे पहिल्यांदा डोक्यातून काढा की वरील सर्व असेल तर वरील सर्व मारून यायचं. हे पहिल्यांदा डोक्यातून काढा. का तर आयोगाने फक्त 1 ते 2 वर्षच तो ट्रेंड ठेवला होता. जास्तीत जास्त एकच वर्ष 2018चा काहीतरी ट्रेंड तो ठेवला होता. 18 नाही 19च्या ट्रेंडला आयोगाने तसं ठेवलं होतं की वरील सर्व उत्तर भरपूर बरोबर आहेत त्यावेळी आयोगामध्ये त्या पेपरमध्ये. पण ते फक्त एकच वर्ष चाललं. पण त्याच्यानंतर मुलांनी काय केलं, प्रत्येक उत्तर येत नसलं की ये मारून वरील सर्व असं केलं आणि स्वतःचे मार्क्स निगेटिव्ह मध्ये घेऊन, म्हणजे जे मुलं प्री क्रॅक करू शकत होते त्यांनी अशा पद्धतीच्या टेक्निक स्वतः वापरल्या की वरील सर्व मारून यायचं. म्हणून त्यांचे मार्क्स कमी होऊन त्यांची प्री क्रॅक झालेली नाही, म्हणजे प्रिलिम मधून ती लोक बाहेर पडलेले.
म्हणजे पेपर सोडवताना एक लक्षात ठेवायचं की कितीही गोळ्या आपण मारत असू किंवा कितीही असं अंदाजपंच उत्तर लिहित असू, तर एक तर थोडा जरी बेस तुमचा असू दे थिंकिंगचा, की बाबा उत्तर मारताना आपण काय मारतोय. प्रत्येक ठिकाणी आयोगाचं एक बघा, वरील सर्व जास्त ठिकाणी आयोग बरोबर देत नाही असते ह्या 2-3 वर्षात. तुम्ही चेक करा, जिथे जिथे वरील सर्व तिथले उत्तर नक्की तुमचे चुकतील. म्हणजे 10 क्वेश्चन मध्ये एखाद दुसरा क्वेश्चन फक्त बरोबर येईल, एखादाच. तुम्ही जर बघितलं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं थोडंसं अनालिसिस व्यवस्थित करा पेपरचं. आपण पेपर सोडवताना कशा पद्धतीनं अप्रोच ठेवणार आहोत याच्यावरती पण काम करा. ठीक आहे, या गोष्टींवरती सुद्धा तुम्हाला काम करावं लागेल. येतं लक्षात. आता अल्काईनचे उपयोग महत्वाचे कुठे कुठे आहेत, हे व्यावसायिक उपयोग कशाचे आहेत, सगळ्यातले आहेत. बरोबर आहे. एक लक्षात काय ठेवायचं आहे, ऑसिटिलीन टेट्राक्लोराइड. काय आहे, ऑसिटिलीन टेट्राक्लोराइड, ज्याला वेस्टॉन असं म्हणतात. आणि ट्रायक्लोरोइथिन, ट्रायक्लोरोइथिन, ज्याला आपण वेस्ट्रोसॉल असं म्हणतो. काय म्हणतो, वेस्ट्रोसॉल असं म्हणतो. त्यांचा उपयोग कशासाठी होतो, ऑइल पेंट ज्याच्यात द्रावक म्हणून आपण वापरतो, ऑइल पेंट ज्याच्यात बुडवून आपण लावू शकतो, त्यासाठी हे 2 पदार्थ वापरतात, ऑसिटिलीन टेट्राक्लोराइड आणि ट्रायक्लोरोइथिन. त्याची 2 नाव आहेत, एक वेस्टॉन आणि दुसरं वेस्ट्रोसॉल. ही नावं लक्षात ठेवायची. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला अल्केन, अल्कीन, अल्काईनचा अभ्यास लक्षात ठेवायचा आहे. आता इथं तुम्हाला कंपॅरिझन स्टडी असेल, मे बी. यस, कंपॅरिझन स्टडी आहे हायड्रोकार्बन्स. म्हणजे हा जरी चार्ट तुम्ही नीट केलात, फक्त तुम्हाला यात उदाहरणं मिळणार नाहीत, यामध्ये तुम्हाला उदाहरणं मिळणार नाही, पण तुमचं काय आहे, सर्व कन्सेप्ट एका ठिकाणी तुमचा असेल. म्हणजे ही स्लाइड तुम्ही रिव्हिजनसाठी वापरू शकता. एका जागेच तुम्हाला सर्व तिन्ही अल्केन, अल्कीन, अल्काईनचा अभ्यास करायचा असेल तर. मग अल्केन मध्ये काय आहे बघा. अल्केनचं नाव काय आहे, पॅराफिन्स आहे. अल्कीनचं नाव काय आहे, ओलेफिन्स आहे. अल्काईनला दुसरं नाव काही नाही. अल्केन काय आहेत, पॅराफिन्स आहेत. अल्कीन काय आहेत, ओलेफिन्स आहेत. बरोबर. सूत्र काय आहे, CnH2n+2, CnH2n अल्कीन साठी, आणि अल्काईन साठी काय आहे, CnH2n-2. आयोगाने याच्यावरती तुम्हाला PYQ विचारलेले आहेत, जोड्या लावासाठी पण विचारलेले आहेत आणि सिंगल लाइनर मध्ये सुद्धा विचारलेले आहेत. अल्केन मध्ये काय असतो, किमान एकेरी बंध असतो, एक तरी कंपल्सरी एकेरी बंध असतो. अल्कीन मध्ये किमान एक तरी दुहेरी बंध असतो, किमान एक, कमीत कमी एक तरी डबल बॉन्ड कंपल्सरी असतो. अल्काईन मध्ये कमीत कमी एक ट्रिपल बॉन्ड असतो. अल्काईन मध्ये काय असतो, कमीत कमी एक ट्रिपल बॉन्ड कंपल्सरी असतो. हे लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. तुम्हाला लक्षात ठेवताना ह्या टेबलर फॉर्म मध्ये जर तुम्ही लक्षात ठेवाल तर पटकन तुमच्या गोष्टी लक्षात राहतात. टेबलर फॉर्म मधल्या गोष्टी तुमच्या पटकन लक्षात राहतात, एवढं लक्षात ठेवा. त्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. क्रियाशीलता जी आहे त्याची रिएक्टिव्हिटी जी आहे ती कशी आहे, अल्केनची सर्वात कमी आहे. का तर संतृप्त आहे, सिंगल बॉन्ड आहे, जवळपास पटकन त्याची संतृप्तता संपते, म्हणजे त्याची रिएक्टिव्हिटी लगेच होऊन तो स्टेबल झालेला असतो, म्हणून त्याची रिएक्टिव्हिटी, क्रियाशीलता जी आहे ती कमी आहे. अल्कीनची जास्त आहे. का तर डबल बॉन्ड आहे आणि ट्रिपल बॉन्ड असल्यामुळं अल्काईनची सुद्धा जास्त आहे, रिएक्टिव्हिटी यांची जास्त आहे. उदाहरण काय आहे याचं, इथेन, इथिन, इथाईन किंवा ऍसिटिलीन असं त्याला म्हणलं जातं. याचा सफिक्स इथं दिलेला नाही. अल्केनचा सफिक्स काय आहे, ANE आहे. बरोबर आहे. अल्केनचा सफिक्स काय आहे, ANE. अल्कीनचा काय आहे, -ENE. बरोबर आहे, -ENE. आणि अल्काईनचा काय आहे, -YNE हे त्याचं सफिक्स आहे. -YNE हे त्याचं सफिक्स आहे. याच्या लक्षात. अशा पद्धतीनं तुम्हाला हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. हा चार्ट नीट लक्षात ठेवला तरी तुम्हाला इथला मार्क्स मिळेल. उदाहरणासाठी फक्त तुम्ही बाकीच्या गोष्टी बघू शकता. आता होमोसायक्लिक संयुगे जे आहेत किंवा कार्बोसायक्लिक संयुगे ज्याला म्हणतो आपण, त्याला आपण काय म्हणतो बघूयात. हे काय आहेत, रिंग स्ट्रक्चरची उदाहरणं आहेत. रिंग स्ट्रक्चरची उदाहरणं आहेत. ही शृंखला कशापासून बनलेली असते, फक्त आणि फक्त कार्बन अणूंची बनलेली असते. ही जी शृंखला असते किंवा हे जे स्ट्रक्चर आहे ते फक्त आणि फक्त कार्बन अणूंचंच बनलेलं असतं, हे लक्षात ठेवायचं. रिंग स्ट्रक्चर बनताना फक्त आणि फक्त
कार्बन अणूंचंच बनतं आणि ते बनलेलं असतं. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. ॲलिसायक्लिक संयुगे आपण कशाला म्हणतो? ॲलिसायक्लिक संयुगे म्हणजे कमीत कमी किती कार्बन आहेत? 3 कार्बन अणू एकेरी बंधाने, कमीत कमी 3 कार्बन अणू दिसतात का बघा, 3 कार्बन अणू, याला काय म्हणतात? सायक्लोप्रोपेन. सायक्लो नाव काय आहे? सायक्लो. पुढे काय आहे? प्रोपेन आहे. प्रोपेन आहे. प्रोपेन म्हणजे काय झालं? अल्केन झाला का बघा. ठीक आहे. तो प्रोपेन आहे, ठीक आहे, पण तो कसा आहे? सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये आहे म्हणून तो सायक्लोप्रोपेन आहे. इथं तुम्हाला एक्झाम्पल देताना सायक्लोहेक्झेन आहे. कार्बन 6 आहेत म्हणून हेक्स वापरलेला आहे. ANE वापरलेला आहे म्हणजे अल्केनचा आहे. आणि सायक्लो का आहे? का तर सायक्लिक स्ट्रक्चर असल्यामुळं त्याला सायक्लोहेक्झेन असं म्हटलेलं आहे. म्हणजे कमीत कमी किती पाहिजेत? ऑलिसायक्लिक संयुगांमध्ये, ॲलिसायक्लिक मध्ये 3 कार्बनचे अणू कंपल्सरी पाहिजेत. 3 कार्बनचे अणू कमीत कमी कंपल्सरी पाहिजेत आणि ते स्वतःच कशाने जोडले पाहिजेत? सिंगल बॉन्ड एकेरी बंध. अणू एकेरी बंधानं रिंग स्ट्रक्चर मध्ये जोडलेले पाहिजे. रिंग स्ट्रक्चर दाखवताना ते कसं दाखवलं जातं? हे अशा पद्धतीने दाखवलं जातं. जर 3च असतील तर ते ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये दाखवलं जातं. 3 असतील तर ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये ते स्ट्रक्चर दाखवलं जातं. याचं लक्षात. त्याला म्हणायचं ॲलिसायक्लिक संयुगे. आता अरोमॅटिक संयुगे यांच्यामध्ये एक गंध असतो. ही सर्व काय आहेत? सुवासिक म्हणून यांना ओळखलं जातं. आपण बघा अरोमा वगैरे वापरतो, बरोबर आहे. अरोमॅटिक, अरोमा चांगला असावा. अरोमा म्हणजे काय? गंध चांगला असावा, बरोबर आहे. यांच्यामध्ये एक गंध असतो, सुगंध असतो म्हणून त्यांना अरोमॅटिक संयुगे असं म्हणतात, बरोबर आहे. अरोमॅटिक, अरोमा आहे, त्याचा सुगंध आहे म्हणून त्यांना अरोमॅटिक संयुगे असं म्हटलंय. यांच्यामध्ये काय आहे? एकाडेक, एकेरी व दुहेरी. बघा इथं तुम्हाला दिसतंय का? बघा हे बेन्झीन स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे. हे बेन्झीन स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये तुम्हाला हा एक डबल बॉन्ड दिसतोय, हा सिंगल बॉन्ड आहे, पुन्हा एक डबल बॉन्ड आहे आणि पुन्हा एक सिंगल बॉन्ड नंतर डबल बॉन्ड आहे. म्हणजे अल्टरनेट एकाड एक त्यामध्ये सिंगल आणि डबल बॉन्ड कंपल्सरी असतात. त्यांना म्हणतात आपण अरोमॅटिक संयुगे. हे बेन्झीनचं आहे, लक्षात घ्या. हे फिनॉलचं आहे. मगाशी मी तुम्हाला जसं म्हणलं, बेन्झीनला फक्त OH ग्रुप जोडला की तिथं फिनॉलचं स्ट्रक्चर तयार होतं, बरोबर आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तरी पण तुम्हाला दिसेल इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे. अशा पद्धतीनं डबल बॉन्ड्स अल्टरनेट जर असतील तर त्याला आपण म्हणतो अरोमॅटिक संयुगे. पण हे कशासाठी पाहिजे? फक्त आणि फक्त सायक्लिक कंपाऊंड साठी पाहिजे. रिंग स्ट्रक्चर कार्बनची असेल तर आणि तरच ही दोन नावं तुम्हाला उपयोगाला येतील. ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स आणि अरोमॅटिक कंपाऊंड्स. ही नावं कधी उपयोगाला येतील? जर रिंग स्ट्रक्चर असेल कार्बनचं तर आणि तरच. ठीक आहे. एवढंच फक्त यात लक्षात ठेवायचं आहे. अजून इथं आयोगाने आतापर्यंत एकही क्वेश्चन विचारलेलं नाही. अजूनपर्यंत आयोगाने इथंपर्यंत एकही क्वेश्चन विचारलेला नाही. त्यामुळे जरी आता आयोगाने विचारला तरी फक्त बेसिक क्वेश्चन्स पर्यंत आयोग तिथं विचारू शकेल. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट विचारेल की अलिसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय आणि अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे काय. बेसिक स्ट्रक्चर माहित पाहिजे. अलिसायक्लिक मध्ये काय आहे? कमीत कमी 3 कार्बन अणू पाहिजेत आणि अरोमॅटिक मध्ये काय पाहिजे? एकाड एक, एकेरी आणि दुहेरी बंधांनी ती पूर्ण साखळी जोडलेली असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. येस. नेक्स्ट पॉइंट. आता अरोमॅटिक कंपाऊंड जे आहेत, अरोमॅटिक कंपाऊंड जे आहेत त्यामध्ये एक वर्गीकरण आहे. त्यामध्ये असणाऱ्या रिंग्स वरून त्याचं वर्गीकरण आहे. त्याचं वर्गीकरण त्याच्यावरून केलेलं आहे. जर कार्बन कंपाऊंड्स मध्ये, अरोमॅटिक संयुगांच्या कंपाऊंड्स मध्ये एकच बेन्झीन रिंग असेल, एकच बेन्झीन रिंग असेल तर त्यांना आपण म्हणतो बेन्झेनॉइड असे म्हणतात. एक किंवा जास्त बेन्झीन रिंग असतील. उदाहरणार्थ तुम्हाला दाखवायचं असेल तर इथं दाखवतो. ठीक आहे. बघा आता या कंपाऊंड मध्ये एक बेन्झीन रिंग आहे, कमीत कमी एक बेन्झीन रिंग आहे. इथं 2 बेन्झीन रिंग आहेत, बरोबर आहे. या रिंगला काय म्हणतो आपण? बेन्झीन रिंग. मग इथं एक आहे, इथे एक आहे, इथं 2 आहेत, इथे एक आहे, बरोबर आहे. ज्या कंपाऊंड्स मध्ये कमीत कमी एक म्हणजे एक किंवा जास्त बेन्झीन रिंग असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? बेन्झेनॉइड कंपाऊंड्स असं म्हणतो. काय म्हणतो?
बेन्झेनॉइड्स कंपाऊंड असं आपण त्यांना म्हणतो. बेन्झेनॉइड त्यामध्ये काय पाहिजे, एक किंवा एकापेक्षा जास्त बेन्झीन रिंग असणं गरजेचं आहे. मग उदाहरणार्थ काय आहे, स्वतः बेन्झीन, नॅफ्थॅलिन आहे, अँथ्रासाइन आहे. आपण फिनाप्थॅलिन म्हणतो, हे नॅफ्थॅलिनच फिनाप्थॅलिन आहे, त्याला फिनाल ग्रुप जोडलेला आहे म्हणून त्याला फिनाप्थॅलिन असं म्हणतात. याच्या लक्षात, डांबर गोळ्या आपण जे म्हणतो फिनाप्थॅलिनच्या गोळ्या, त्या फिनाप्थॅलिनच्या गोळ्या म्हणजे काय आहेत, या नॅफ्थॅलिन पासूनच त्या बनलेल्या आहेत. त्याला फिनॉल ग्रुप फक्त जॉईन झालेला असतो म्हणून त्याला फिनाप्थॅलिन असं म्हणतात. नॅफ्थॅलिनचं स्ट्रक्चर आहे, फिनॉल ग्रुप जोडल्यामुळं फिनॅप्थॅलिन. फिनॉलचं PHE, फिनॉलचं PHE आणि नॅफ्थॅलिनचं पूर्ण नॅफ्थॅलिन. येते लक्षात, अशा पद्धतीनं फिनाप्थॅलिन बनलेला आहे. ठीक आहे. नॉन बेन्झोनाइड मध्ये ज्या कार्बन कंपाऊंड्स मध्ये, कंपाऊंड्स मध्ये एकही बेन्झीन रिंग नसते त्याला आपण म्हणतो नॉन बेन्झेनॉइड स्ट्रक्चर्स असं म्हणतो. काय म्हणतो, नॉन बेन्झेनॉइड असं म्हणतो. त्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल काय आहे, पायरिडीन आहे, एवढं लक्षात ठेवा. पायरिडीन, फ्युरॅन आणि थायोफिन ही त्याची नॉन बेन्झोनॉइड स्ट्रक्चर्स आहेत. यस. मग हेट्रोसायक्लिक संयुगे, हेट्रोसायक्लिक संयुगे म्हणजे काय आहे बघा, ज्या शृंखलेत कार्बन कंपाऊंड्सच्या ज्या शृंखलेत कार्बन व्यतिरिक्त इतरही काही विजातीय अणू असतात, कार्बन व्यतिरिक्त इतर काही विजातीय अणू असतात, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो हेट्रोसायक्लिक संयुगे, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स असं आपण त्याला म्हणतो. ज्या कंपाऊंड्स मध्ये, ज्या कार्बन कंपाऊंड्स किंवा ज्या चेन मध्ये कार्बन व्यतिरिक्त इतरही काही अणू असतील त्यांना आपण म्हणतो हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. मग त्यामध्ये काय आहे, हेट्रो अलिसायक्लिक आहेत आणि हेट्रो अरोमॅटिक पण आहेत. हेट्रो अलिसायक्लिक म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये 3 कार्बन आहेत ते, बरोबर आहे, आपण त्याला म्हणतो. अरोमॅटिक म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये कंपल्सरी एकाड एक बेन्झीन एकेरी आणि दुहेरी बंध असतो त्यांना आपण म्हणतो अरोमॅटिक, बरोबर आहे. मग याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहेत, आयोग इथं विचारणार नाही बरं का क्वेश्चन, एवढ्या डीप मध्ये आयोग घुसणार नाही, त्यामुळं एवढं काही टेन्शन घेऊ नका. जरी तुम्हाला लक्षात नाही आलं हा पॉइंट किंवा जरी वाचताना कळालं नाही, एकदा दोनदा फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं तर कुठं विचारेल, या बेसिक वरती विचारेल, नावावरून तुम्हाला ऍटलिस्ट ते कळेल, जास्त डीप मध्ये घुसणार नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला धोका म्हणजे काय, टॉक्झिसिटी काय आहे त्यात, तंबाखूचं जर अपूर्ण ज्वलन झालं, तंबाखूचं अपूर्ण ज्वलन जर केलं तर त्यामध्ये पॉलिसायक्लिक अरोमॅटिक तयार होतात, पॉलिसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड्स तयार होतात. त्यामुळे काय होतं, यकृतामध्ये बेन्झीन साठायला चालू होतं, यकृतामध्ये बेन्झीनचं ऑक्सिडेशन होतं पहिल्यांदा. यकृतामध्ये, लिव्हरमध्ये आपण तंबाखूमुळे कॅन्सर होतो असं म्हणतो, बरोबर आहे, पण तो कॅन्सर का होतो त्याचं रिझन इथं दिलेलं आहे. तंबाखूमध्ये अपूर्ण ज्वलन झाल्यामुळे काय होतं, बेन्झीनचं यकृतामध्ये ऑक्सिडीकरण होतं आणि त्यापासून इपॉक्साइड बेन्झोपायरीन तयार होते. काय होतं, इपॉक्साइड बेन्झोपायरीन हे संयुग तयार होतं आणि या संयुगाची DNA सोबत रिॲक्शन होऊन तिथं आपल्याला कॅन्सर होतो. तिथं काय होतं, बेन्झोपायरीनची रिॲक्शन झाल्यामुळं, DNA सोबत झाल्यामुळं कॅन्सरच्या गाठी तयार होतात आणि म्हणून आपल्याला तंबाखूमुळे कॅन्सर होतो. आणि तंबाखूमुळे कॅन्सरचं प्रमाण जास्त होण्याचं कारण काय आहे, कारण बेन्झीनचं आपल्या शरीरामध्ये डायरेक्ट ऑक्सिडीकरण होतं, त्यामुळे तंबाखूमुळे जास्तीत जास्त कॅन्सर होण्याचं प्रमाण आहे. का तर आपल्या शरीरात ऑक्सिडेशन प्रोसेस पटकन होते आणि DNA सोबत त्याची लगेच रिॲक्शन व्हायला चालू होते, त्याला सोर्स वगैरे काही लागत नाही. त्यामुळं तिथं आपल्याला तंबाखूमुळे कॅन्सरचं वाढतं प्रमाण दिसतं. का तर या कारणामुळे त्याचं ऑक्सिडेशन होऊन काय होतं, इपॉक्साइड बेन्झोपायरीन हे संयुग तयार होतं. आयोग प्रश्न विचारताना काय विचारू शकेल म्हणतो, शकेल कदाचित, जर थोडासा डीप घेऊन जायचा असेल उदाहरणावरती तर तुम्हाला या कंपाऊंड वरती क्वेश्चन विचारेल. यकृतामध्ये बेन्झीनचे ऑक्सिडीकरण होऊन कोणते संयुग तयार होते असा डायरेक्ट क्वेश्चन विचारू. ठीक आहे, इपॉक्साइड बेन्झोपायरीन तयार होते, एवढं लक्षात ठेवा. यस. नेक्स्ट, आता कार्बन सोबत काही ग्रुप जोडले,
कार्बन सोबत काही फंक्शनल ग्रुप किंवा क्रियात्मक गट जोडले तर काही संयुग तयार होतात, काही संयुग तयार होतात. आणि आयोग तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारतं की याचा क्रियाशील गट कोणता आहे, वेगवेगळ्या कंपाऊंडचा क्रियाशील गट कोणता आहे, अशा पद्धतीनं आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो. यस, येतं लक्षात. मग ते क्रियाशील गट कोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहे. बरोबर. ऑक्सिजन पासून जे काही गट तयार होतात ते वेगळे आहेत, हॅलोजन पासून जे काही गट तयार होतात ते वेगळे आहेत, आणि नायट्रोजन पासून जे काही क्रियाशील गट तयार होतात ते वेगळे आहेत. बरोबर आहे. मग ऑक्सिजन पासून कोणकोणते क्रियाशील गट तयार होतात ते आपण बघूयात. बरोबर. अल्कोहोल जेव्हा तयार होतं, अल्कोहोल जेव्हा तयार होतं तेव्हा त्यामध्ये क्रियाशील गट कोणता असतो, डॅश OH. अल्कोहोल साठी कोणता आहे, डॅश OH हा ग्रुप त्याचा फंक्शनल ग्रुप आहे, क्रियाशील क्रियात्मक गट आहे डॅश OH. अल्कोहोल साठी डॅश OH आहे. हा नीट लक्षात ठेवायचं बरं का. आयोग अल्टरनेट याच्यावरती क्वेश्चन विचारतं. अल्टरनेट बी ला विचारलं तर सी ला विचारत नाही, सी ला विचारायचं असेल तर बी ला विचारत. ठीक आहे. म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या क्वेश्चन पेपर मध्ये आयोग याच्यावरती क्वेश्चन विचारत. जर विचारायचं असेल तर लगेच. ठीक आहे. मेन्सला तर विचारतात. त्यामुळं नीट लक्षात ठेव. ठीक आहे. याचा उपयोग दोन्हीकडे होणार आहे. अल्कोहोल साठी क्रियात्मक गट कुठला आहे, डॅश OH. त्याच्यानंतर अल्डिहाइड साठी कोणता आहे, डॅश CHO. डॅश CHO कोणता आहे, अल्डिहाइड ग्रुप आहे. कीटोन्स जे आहे, कीटोन्स साठी कोणता आहे, CO. कीटोन साठी कोणता आहे, डॅश CO डॅश हा ग्रुप आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड जे पण तयार होतात त्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा, COOH. COOH. कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्ब ऑक्सिजन, कार्बन आणि ऑक्सिजन आहे म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. आणि इथं फक्त अल्कोहोल आहे, एवढं लक्षात ठेव. तिथं फक्त कुठला आहे, अल्कोहोल आहे डॅश OH चा. इथर, इथर साठी कोणता आहे, डॅश O डॅश. आणि इस्टर साठी कोणता आहे, COO डॅश. इस्टर साठी कोणता आहे, COO डॅश हा ग्रुप आहे. परीक्षेमध्ये आपल्याला इथं कन्फ्युज होतं, परीक्षेमध्ये ऐनवेळी आठवत नाही. आयोगाने विचारताना जास्त कुठला विचारलेला आहे, हा एक विचारलेला आहे, कीटोन्सचा एक विचारलेला आहे. ठीक आहे. जास्त वेळा विचारताना आयोग तिथं क्वेश्चन विचारतंय, तेवढं लक्षात ठेव. बाकीचेही फंक्शनल ग्रुप लक्षात ठेव. आता हॅलोजन्स मध्ये कोणता हॅलोजन गट जोडलेला आहे त्याच्यावरून त्याचं नाव आहे. क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड ही जी नावं आहेत, हॅलोजन गट कोणता जोडलाय त्याच्यावरून आहे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, हॅलो. क्लोरो, ब्रोमो, आयोडो अशा पद्धतीने नाव तयार. क्लोरो इथेन, क्लोरो मिथेन, आयोडो मिथेन, आयोडो इथेन. ठीक आहे. ही जी नावं आहेत त्यांना फंक्शनल ग्रुप हॅलोजनचा कोणता जोडलेला आहे, फंक्शनल ग्रुप कोणता आहे, डॅश X हा फंक्शनल ग्रुप आहे. मग त्यात क्लोरीनचं Cl असेल, ब्रोमिनचं Br असेल, आयोडीनचं I असेल. तर Xच्या जागी या तिन्ही पैकी काहीही येऊ शकेल. ठीक आहे. मग क्लोरो, ब्रोमो, आयोडो. ठीक आहे. क्लोरो, ब्रोमो, आयोडो. मग क्लोरो इथेन, क्लोरो मिथेन, ब्रोमो इथेन, ब्रोमो मिथेन, आयोडो इथेन, आयोडो मिथेन या पद्धतीचे ग्रुप तयार होतात. ठीक आहे. ते कशामुळे होतात, हॅलोजन ग्रुप्समुळे. मग नायट्रोजनचे जे क्रियात्मक गट आहेत ते जेव्हा जोडले जातात त्यांमध्ये काय होतं, वेगवेगळ्या गटांची नावं आहेत. ज्यावेळी अमाइन तयार होतं, अमाइन त्याला काय म्हणतात, डॅश NH2 हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे. अमाइन साठी काय आहे, डॅश NH2. अमाइड साठी कोणता आहे, डॅश CONH2. डॅश CONH2 हा ग्रुप अमाइड साठी आहे. कोणता आहे, डॅश CONH2. नायट्राइल साठी कोणता आहे, डॅश CN ग्रुप आहे. नायट्राइल साठी कोणता आहे, डॅश CN हा ग्रुप आहे. अशा पद्धतीने हे फंक्शनल ग्रुप आहेत. आयोगाने विचारताना आतापर्यंत इथलेच ग्रुप विचारलेत ऑक्सिजनचे, इथपर्यंत विचारलेलं नाहीये. पण हे तुमच्या लक्षात राहू दे, कारण इथं आयोग प्रश्न विचारत आहे हे लक्षात असो. त्या पद्धतीने तुम्हाला पुढच्या गोष्टी करायला सोपं जाईल. येस. त्याच्यानंतर आता होमोलोगस सिरीज. ठीक आहे. ठीक आहे. होमोलोगस समजात श्रेणी म्हणजे काय, समजात श्रेणी म्हणजे काय आहेत, समजात श्रेणीमध्ये ज्या कार्बनिक कंपाऊंडचं रचनासूत्र
सामान्य सूत्र, रचना सूत्र जे आहे ते समान असतं, रासायनिक गुणधर्म पण समान असतात. रासायनिक गुणधर्म, रचना सूत्र आणि सामान्य सूत्र या तीनही गोष्टी समान असतात. त्यांना आपण म्हणतो होमोलोगस सिरीज किंवा समजात श्रेणी आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे. आता बघा, आता काय आहे यात तुम्हाला कळेल. प्रत्येक श्रेणीतील वैशिष्ट्य काय आहेत, प्रत्येक श्रेणीतील सर्व संयुगांचे सामान्य सूत्र समान असते. सामान्य सूत्र समान असते. जर अल्केनची सिरीज आहे, अल्केनची सिरीज मध्ये सगळे अल्केन्स काय असतील, होमोलोगस असतील. का तर त्यांचं रचना सूत्र समान आहे. काय आहे अल्केनचं, CnH2n+2. बरोबर आहे का? हे आहे अल्केनचं रचना सूत्र. बरोबर आहे. CnH2n+2 हे कशाचं आहे, अल्केनचं आहे. बरोबर. मग अल्केन जेवढे पण आहेत ते काय आहेत, समजात श्रेणी आहे. अल्किन काय आहेत, समजात श्रेणी आहेत. अल्काइन्स काय आहेत, समजात श्रेणी आहे. येतं लक्षात. नेक्स्ट, सर्वांमध्ये सारखाच क्रियात्मक गट असतो. सर्वांमध्ये काय असतो, फंक्शनल ग्रुप जो आहे तो सगळ्यांमध्ये सारखाच असतो. समजा आता अल्कोहोल गट असेल, अल्कोहोल गटात त्याचा फंक्शनल ग्रुप कोणता असणार आहे, अल्कोहोल साठी -OHच असणार आहे. बरोबर आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहेत, कार्बोक्सिलिक ऍसिड जेवढे पण असतील त्यांमध्ये ग्रुप कोणता असेल, फंक्शनल ग्रुप COOH कंपल्सरी असणार आहे. बरोबर आहे. इथर जे आहेत त्यांच्यामध्ये कोणता ग्रुप असणार आहे, -O'. हा जेवढे पण इथर असतील त्या सगळ्यांमध्ये असेल ना, त्या सगळ्यांमध्ये हा फंक्शनल ग्रुप असेल. म्हणजेच कोणत्याही समजात श्रेणी, होमोलोगस सिरीज ज्या बनलेल्या आहेत त्यांच्यामध्ये समान फंक्शनल ग्रुप असतो. समान फंक्शनल ग्रुप असतो. एकाच श्रेणीत असल्यामुळं अल्केनचे रासायनिक गुणधर्म सगळ्या समानच असणार आहेत. का तर अल्केन फॅमिली पूर्ण एकत्र आहे. त्यामुळं जे पण तुमची समजात श्रेणी आहे त्या सगळ्यांचे रासायनिक गुणधर्म हे समान असतात. येतं लक्षात. यस. आता लगतच्या दोन संयुगांच्या रेणूसूत्रात, लगतच्या दोन संयुगांच्या रेणूसूत्रात -CH2 कशाचा, -CH2 या गटाचा म्हणजे एकाच CH2 गटाचा फरक असतो कंपल्सरी. आणि वस्तुमानात किती फरक पडतो, 14 डाल्टनचा. रेणू वस्तुमानात किती फरक पडतो, 14 डाल्टनचा. हे नीट लक्षात ठेवायचा पॉइंट, हा पॉइंट नीट लक्षात ठेवायचा. डायरेक्ट क्वेश्चन 2 क्रिएट होता इथं की समजात श्रेणीमध्ये प्रत्येक काय लगतच्या दोन संयुगांमध्ये रेणूसूत्रामध्ये कोणता फरक जाणवतो, कशाचा असतो, एका CH2 ग्रुप, एका CH2 ग्रुपचा. बरोबर आहे. आणि त्यांचं रेणू वस्तुमान किती आढळतं, 14 डाल्टनचा फरक असतो. रेणूसूत्रात 14 डाल्टन. का, एक कार्बनचं 12 रेणू वस्तुमान आहे आणि 2 हायड्रोजनचं 2 आहे. 12 आणि 2 14, म्हणून 14 डाल्टन एवढा फरक कंपल्सरी लगतच्या दोन संयुगांमध्ये आढळतो. आता हे पाठ करत बसायचं नाही, लक्षात ठेवायचं CH2. मग त्याच्यावरून तुम्हाला रेणू वस्तुमान काढता यायला पाहिजे. कार्बनचं वस्तुमान किती आहे, 12 आणि हायड्रोजनचं किती आहे, 1. पण हायड्रोजन इथं 2 आहेत. बरोबर आहे. CH2 म्हणजे हायड्रोजन 2 आहेत, म्हणून याचं रेणू वस्तुमान काय होईल, रेणू वस्तुमान म्हणजे मी सांगितले काय आहे रेणू वस्तुमान म्हणजे एखाद्या रेणूमध्ये असलेल्या सर्व अणूंचं वस्तुमानांची बेरीज, एखाद्या संयुगातील किंवा एखाद्या रेणूमध्ये असणाऱ्या एकूण अणूंच्या वस्तुमानाची बेरीज म्हणजे त्या रेणूचं रेणू वस्तुमान. म्हणजे इथं 1 कार्बन आणि 2 हायड्रोजन आहेत, म्हणून यांच्या वस्तुमानाची बेरीज किती येते, 14. आणि एका फंक्शनल ग्रुप म्हणजे एका CH2 ग्रुपचा जर फरक जाणवत असेल तर वस्तुमानात कितीचा फरक येईल, 14 डाल्टनचा. याचं लक्षात. यस. हे नीट लक्षात ठेवायचं. उदाहरण काय आहे याचं बघा. अल्केनची समजात श्रेणी तिथं घेतलेली आहे. मिथेन आणि इथेन लागून आहेत, मिथेन आणि इथेन लागून आहेत. याचं लक्षात. बघा, मिथेनचं रेणूसूत्र काय आहे, CH4. इथेनचं काय आहे, C2H4. आता यामध्ये 1 कार्बन कमी आहे, इथं 1 जास्त आहे आणि 2 हायड्रोजन जास्त आहेत, म्हणून फरक किती आहे, CH2चा आहे. याचं लक्षात. CH2चा फरक आहे. अल्कोहोलची समजात श्रेणी घेतली. अल्कोहोलमध्ये मिथॅनॉल, मिथेन, मिथ आणि ऑल, अल्कोहोलचं ऑल शेवटचं घेतलंय. बघा इथं मिथॅनॉल कसं तयार झालं आहे, मिथेनचं
मिथ घेतलेलं आहे आणि अल्कोहोलचं ऑल घेतलेलं आहे. अल्कोहोल आहे बरं का, अल्कोहोलचं लास्टचं OL ते घेतलेलं आहे. म्हणून तिथं काय झालेलं आहे, मिथेन ग्रुपला OL जोडलेला आहे, म्हणून त्याचं नाव काय आहे, मिथॅनॉल झालेलं आहे. CH3OH. मिथेनचं रेणूसूत्र काय आहे बघा, मी सांगतो कसं तयार झाले ते बघा. इथं एक कार्बन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन. हा आहे तुमचा मिथेन. बरोबर आहे. हा काय आहे, मिथेन आहे. बरोबर. या मिथेनला जर या जागी एक अल्कोहोल ग्रुप जोडला, हा अल्कोहोल ग्रुप जोडला, तर मिथेनचं काय होईल, मिथॅनॉल तयार. म्हणजे एक हायड्रोजन ग्रुप बाजूला जाऊन तिथं OH ग्रुप जोडला जातो, तो काय आहे मग मिथॅनॉल तयार. येतं लक्षात, मिथॅनॉल. मिथेन पासून मिथॅनॉल तयार. आणि त्याच्यानंतर काय आहे, इथेन आहे. मग याच्यात पण काय फरक आहे, इथं एक कार्बन आहे, इथं 2 कार्बन आहेत, म्हणजे एक कार्बनचा फरक आहे, एक कार्बनचा फरक. हायड्रोजन 2चा फरक आहे, इथं 3 आहेत, इथं 5 आहेत. म्हणजेच तुम्ही कोणतीही समजात श्रेणी घेतली तर त्याच्याशी लगतच्या संयुगांमध्ये CH2 ग्रुपचा फरक असतो, एका CH2 ग्रुपचा फरक असतो आणि त्याचं रेणू वस्तुमान 14 डाल्टनच्या फरकाने असतो. येते लक्षात, कळते. मिथॅनॉल कसा तयार झालेला आहे, इथॅनॉल कसा तयार झालेला आहे. फक्त एक हायड्रोजन जातो तिथला अल्केन मधला आणि तिथं OH ग्रुप हा फंक्शनल ग्रुप लागतो, त्यामुळं ते संयुग त्या गटाने ओळखलं जात. येते लक्षात इथपर्यंत. मग काय आहेत बहुवारिके. बहुवारिके म्हणजे काय, पॉलिमर्स. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांना आपण वापरलं जातं. आता ते बघूयात आपण काय आहेत. मोनोमर म्हणजे काय आहेत ते आधी बघूयात. ठीक आहे. मोनोमरचा सगळ्यात घटक काय आहे, पहिला मोनोमर म्हणजे काय, एकदाच आहे, ज्याची पुनरावृत्ती होत नाही, त्याला आपण म्हणतो मोनोमर. म्हणजे सगळ्यात सूक्ष्म घटक जो असतो पदार्थाचा त्याला आपण म्हणतो मोनोमर. आणि पॉलिमर म्हणजे याच घटकांची नियमित पुनरावृत्ती होणे. नियमित पुनरावृत्ती तयार होणारा जो मोठा, ज्यावेळी समजा एखादा घेतला तुम्ही, एखादा ग्रुप घेतला, ठीक आहे, कोणता ग्रुप घ्याल आता, इथे एक्झाम्पल आहे कुठलं दिलं आपल्याला, ग्लुकोज किंवा स्टार्चचं काय दिलं, ग्लुकोज दिलं C6H12O6. हे काय आहे तुमचं, ग्लुकोज आहे. बरोबर आहे, असं धरलं आपण, धरून जाऊ. तर याची जर पुनरावृत्ती झाली प्रत्येक ठिकाणी, म्हणजे माल्टोज, आपण डायसॅक्राइड्स वगैरे, सुक्रोज, फ्रुक्टोज, हे ज्यावेळी आपण बोलतो, स्टार्च वगैरे, हे जे आहेत हे काय रिपीटेड आहे, ग्लुकोजची रिपीटेड आहे, म्हणजे तोच ग्रुप पुन्हा 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 एकमेकाशी जोडला गेलेला आहे. यस, त्याच्यापासून जो मोठा रेणू तयार होतो त्याला आपण म्हणतो पॉलिमर, बहुवारिके पॉलिमर असं त्याला आपण म्हणतो. होमोपॉलिमर म्हणजे काय, एकाच प्रकारच्या मोनोमर पासून, एकाच प्रकारच्या सूक्ष्म घटकापासून जर तो पॉलिमर तयार होत असेल तर त्याला म्हणतो आपण होमोपॉलिमर. होमोपॉलिमर. येते लक्षात. यस. मग नैसर्गिक बहुवारिके जे नॅचरली आढळतात, निसर्गात आपल्याला नैसर्गिकरित्या जे बहुवारिके आढळतात ती कोणती आहेत, पॉलिसॅक्राइड्स आहेत. पॉलिसॅक्राइड म्हणजे काय आहे, ग्लुकोज आढळतात कुठं, पिष्टमय पदार्थात. पॉलिसॅक्राइड्स आहेत, ग्लुकोजची पुनरावृत्ती आहे. सेल्युलोज कुठं आढळतं, खास करून वनस्पतींचे जे सेल्स आहेत, सेल वॉल आहेत, किंवा वनस्पतींची साल जी आहे ती, किंवा पालेभाज्या ज्या आपण खातो त्यांच्या देठांमध्ये, पालेभाज्याची देठ, भाजी खाताना आपण देठ थोडे ठेवतो का, का तर ते सेल्युलोज असतात त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आणि ते तुमच्या पचनशक्तीसाठी पूर्ण उपयोगाला आहेत. तुम्ही पालेभाज्यांचे देठ जेव्हा खाता तेव्हा तुमचे पोट साफ व्हायला चालू होतात. बरोबर आहे का, का तर त्यामध्ये असणाऱ्या सेल्युलोज म्हणून पालेभाज्यांना देठात सेल्युलोज असतं. ठीक आहे. त्यामध्ये काय आहे, मेन पहिला मोनोमर कुठला आहे, ग्लुकोज. प्रथिने, प्रोटीन्स जे आहेत, प्रथिने जे आहेत ते कशापासून बनलेले आहेत, अमायनो ऍसिड्स पासून बनलेले आहेत. आढळतात कुठं, त्वचा, केस यांमध्ये अमायनो ऍसिड्स आढळतात. डीएनए आणि आरएनए हे काय आहेत, न्यूक्लिओसाइड्स आहेत, न्यूक्लिक ऍसिड्स आहेत आणि ते रिपीटेड आहेत. बरोबर आहे. त्यांची शृंखला आहे एकमेकांशी जोडली गेल्यामुळं आणि ते रिपीटेडली जोडले जातात
म्हणजेच त्यांची पुनरावृत्ती आहे, म्हणजे ते काय आहेत, पॉलिमर आहे. याचं लक्षात, तुमचं डीएनए आणि आरएनए यांची शृंखला काय आहे, रिपीटेड आहे. रबर जे आहे, रबराचं झाड असतं बरं, रबराचं झाड असतं, जे रबर आहे त्यामध्ये काय आहे, आयसोप्रीन. आयसोप्रीन हे काय आहे, तुमचं पॉलिमर आहे. त्याच्या लक्षात. मग जे कृत्रिमरित्या तयार केले जातात, ज्याला म्हणतो आपण सिंथेटिक पॉलिमर्स, हे कसे होते, नैसर्गिक पॉलिमर होते. आता जे आहेत ते सिंथेटिक आहेत, सिंथेटिक मटेरियल. आपण जे सिंथेटिक मटेरियल म्हणतो ते काय आहे, ते या प्रकारचे बहुवार्षिक आहे, पॉलिमर्स आहेत सिंथेटिक मटेरियल्स. येतं का लक्षात. बघा आता कोणते कोणते आहेत, पॉलीइथिलीन. पॉली येते का लक्षात, बघा पॉली आहे म्हणजे इथिलीनची पुनरावृत्ती झालेली आहे. इथिलीनची पुनरावृत्ती होऊन पॉलीइथिलीन तयार झालंय आणि त्यापासून मग पॉलिथिनच्या बॅग द्या म्हणतो आपण. काय म्हणतो, पॉलिथिन बॅग. पॉलीइथिलीनच पॉलिथिन बॅग असं आपण म्हणतो. याचं लक्षात. येस. त्याच्यानंतर पॉलिस्टायरीन, त्यामध्ये फंक्शनल ग्रुप कुठला आहे, स्टायरीन. स्टायरीनचं रिपिटेशन होऊन पॉलिस्टायरीन तयार होतो आणि तो कशामध्ये वापरला जातो, थर्मोकोल तयार करण्यासाठी पॉलिस्टायरीन वापरला जातो. त्याच्यानंतर पीव्हीसी, पॉलिव्हिनिल क्लोराइड. विनिल क्लोराइडचं तुमचं काय आहे, रिपिटेशन आहे. विनिल क्लोराइडचं रिपिटेशन होऊन पॉलिव्हिनिल क्लोराइड तयार झालेले आहेत. कशासाठी वापरतो आपण, खास करून शेतीमध्ये पाईप्स तयार करण्यासाठी याचा वापर जास्त प्रमाणात. शेतीमध्ये पाईप्स तयार करायचे असतील तर याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. टेफ्लॉन, आजकाल याची भांडी आपण जास्त वापरतो का तर धुण्यासाठी वगैरे सोपी असतात. नॉनस्टिक भांडी आपण ज्याला म्हणतो टेफ्लॉनची, ज्याला निर्लेप भांडी असं आपण म्हणतो, ते कशापासून बनलेले आहेत, टेफ्लॉन याच्यापासून बनलेले आहेत. आणि हा तुमचा PYQ आहे बरं का, लक्षात राहू. टेफ्लॉन हा तुमचा PYQ आहे. निर्लेपची भांडी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणते बहुवार्षिक वापरले जाते, याचं लक्षात. खालीलपैकी कोणते बहुवार्षिक वापरले जाते, तर ते कोणतं आहे, टेफ्लॉन आहे. पॉलिप्रोपिलीन, इंजेक्शनच्या सिरिंज वगैरे जे आहेत, इंजेक्शनच्या सिरिंज म्हणजे सुया वगैरे जे असतात त्या बनवण्यासाठी पॉलिप्रोपिलीन वापरले जातात. किंवा आपण प्लास्टिकच्या खुर्च्या ज्या म्हणतो फायबरच्या, त्या बनवण्यासाठी म्हणून तुम्हाला प्रोपिलीनचं बहुवार्षिक वापरलेलं आहे, पॉलिप्रोपिलीन. याचं लक्षात. या पद्धतीनं तुमचा कार्बन कंपाऊंडचा अभ्यास इथं संपलेला आहे. अशा रीतीने तुमचं केमिस्ट्री आज आपण संपवलेलं आहे. आता पुढच्या लेक्चर्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, बायो संपवायचं आहे. हळूहळू बायोचे सगळे चॅप्टर्स पहिल्यांदा घ्यायचे आहेत. खास करून प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण, सजीवांचं वर्गीकरण आधी घ्यावं लागेल. प्लस हायजीन मध्ये तुमचं रोग, त्याच्यापासून असणाऱ्या लसी कोणत्या आहेत किंवा कशापासून ते रोग होतात या पद्धतीवरती काम करायचं आहे. पोषण द्रव्य असतील हायजीन मधलं, हायजीन सेक्शन छोटा आहे, लगेच मार्क मिळवून देणार आहे, त्या पद्धतीनं ते आपण घ्यायचं आहे. बायो आपण पुढच्या लेक्चरपासून स्टार्ट करत आहोत.